हॅलो फ्रेंड्स, माझा आवाज ऐकू येतोय सर्वांना? माझी स्क्रीन दिसते का? हो सर. ओके, थँक्यू. तर मित्रांनो, जसं मी सांगितलं होतं याच्यामध्ये ॲडव्हर्टाइजमध्ये की आज आपण एका अतिशय इंटरेस्टिंग अशा विषयावर बोलणार आहोत आणि आपल्याकडे एक म्हण आहे शापित गंधर्व नावाची. तर जे गंधर्व असतात त्यांना कसले ना कसले शाप मिळालेले असतात आणि प्रत्येक गंधर्वाची एक व्यथा असते. आपल्याला माहिती आहे बालगंधर्व खूप महान कलावंत होते आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनेक दुःखांना सामोरं जावं लागलं आणि तशीच वेगवेगळ्या कलावंतांची दुःखद गाथा असते, शोकांतिका असते. तर अशाच एका व्यक्तिमत्वाबद्दल आपण आज बोलणार आहोत. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी त्याचा गेस पण केला असेल आणि अ, यांच्या कहाणीचा जेव्हा आपण अभ्यास करू, आय बिलीव्ह की आजचा टॉक शो असेल तो खूप मनोरंजक असेल, प्रेरणादायी असेल अँड ॲट द सेम टाईम तो हेलावून टाकणारा असेल. तर आपण यांच्याविषयी जाणून घेऊया. जर तुम्ही ह्या फोटोला ओळखू शकला असाल किंवा ह्या टॉक शोच्या अगोदरचं म्युझिक जर तुम्ही कनेक्ट करू शकला असाल, तर डेफिनेटली तुम्ही या व्यक्तीला ओळखू शकला असाल. त्यांचं अंदाज बांधू शकला असाल की हे कोणाविषयी आहे. तर अशातच एक सुंदर पुस्तक माझ्या वाचण्यामध्ये आलं आणि हे पुस्तक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांनी प्रकाशित केलेलं आहे. तर हे जे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आहे, ही संस्था खूप चांगली संस्था आहे. ती राज्य सरकारची संस्था आहे आणि ज्यांनी महाराष्ट्र घडवला अशा महाराष्ट्राच्या शिल्पकारांविषयी त्यांनी पुस्तकं प्रकाशित केली आणि हे 10वं पुस्तक आहे त्यामधलं. हे 10व्या क्रमांकाचं पुस्तक आहे. प्रसिद्ध लेखक आणि सिने नाट्य समीक्षक बापू वाटवे यांनी या पुस्तकाचं लेखन केलंय आणि त्यांनी दादासाहेब फाळके हा विषय निवडला आणि त्यावर हे सुंदर पुस्तक लिहिलं. तर अशातच योगायोगाने हे पुस्तक माझ्या वाचण्यात आलं आणि खरं सांगतो तुम्हाला की अक्षरशः हे पुस्तक वाचल्यानंतर माझ्यावर गारूड झालं. हे पुस्तक वाचताना मी हरवून गेलो त्यामध्ये. मी 83 पानांचं पुस्तक आहे. मी 2 तासात, सव्वा 2 तासात वाचून काढलं आणि वाचल्यानंतर मी एका वेगळ्या जगात गेलो. की इतकं म्हणजे ह्या पुस्तकामध्ये अशी जादू आहे आणि मला असं आवर्जून वाटलं, तीव्रतेने वाटलं की हे आपण शेअर केलं पाहिजे. की अशी रत्न आपल्या महाराष्ट्रात होऊन गेली आणि त्यांच्याविषयी आपल्याला माहिती असतं. दादासाहेब फाळकेंनी पहिला चित्रपट काढला आणि त्यांच्यावर आलेला हरिश्चंद्राची फॅक्टरी आपण सर्वांनी बघितला असेल. त्यांचा संघर्ष आपण बघितला असेल.
पण त्याच्या पलीकडे जाऊन दादासाहेब फाळके हे काय होते आणि त्यांच्या जीवनाचा प्रवास कसा होता, अद्भुत आहे हे सगळं. म्हणजे अशी माणसं खरोखर आपल्या महाराष्ट्रात जन्माला आली आणि आपण त्यांचे वारसदार आहोत. अभिमानाची गोष्ट आहे. तर आपण जाणून घेऊया, की मी एवढी स्तुती का करतोय, तारीफ का करतोय आणि खरंच त्यांनी महाराष्ट्रासाठी किंवा अ, एक एक वेडा माणूस आपल्या ध्येयासाठी कोणत्या थराला जातो आणि यश असंच मिळत नाही. त्या काळामध्ये सुद्धा जरी ही 1912 ची गोष्ट असेल, 110 वर्ष झाली आज पहिला पिक्चर भारतामध्ये येऊन. पण तरी सुद्धा तेव्हा ते किती अवघड असेल. एखादं काम करायचं आज सुद्धा पिक्चर काढणं सोपं नाहीये. आणि 110 वर्षापूर्वी कल्पना करा, की ते किती चॅलेंजिंग काम असेल आणि ह्या माणसामध्ये अशी कोणती शक्ती होती? कसलेही रिसोर्सेस नाही आपल्याजवळ. ना पुरेसे पैसे आहेत, ना त्या चित्रपटसृष्टीबद्दल कसलं ज्ञान आहे. तो व्यवसाय अजून रुळलेला नाही, रुजलेला नाही. लोकांच्या मनात त्याच्याबद्दल परसेप्शन आहेत, चांगले नाहीयेत आणि वाईट विचार आहेत चित्रपटांना धरून. आणि त्या काळामध्ये सर्व संच उभा करणं, निर्मिती करणं, डायरेक्शन करणं आणि सुरुवात करणं आणि ध्येय एकच, की मला हा चित्रपट व्यवसाय भारतामध्ये रुजवायचा आहे. तर अशा लोकांना खरोखर आपण अभ्यास केला पाहिजे आणि त्यांच्या ना जीवनामध्ये आपल्यासाठी धडे लपलेले असतात. तर ते धडे आपण शोधून काढले पाहिजे. आज तुमच्यापैकी बऱ्याच जणांची कल्पना काय कंप्लेंट्स असतील, की आमच्याजवळ पुरेसे पैसे नाहीये, आमच्याकडे रिसोर्सेस नाहीयेत, मग आमच्याकडे पुरेसं शिक्षण नाहीये, आमच्या घरातले लोक आम्हाला साथ देत नाही, आमच्या समाजातले लोक आम्हाला साथ देत नाही. माझी स्वप्न खूप भव्य आहेत, पण मला अनुकूल परिस्थिती निर्माण होत नाही. मला माहिती नाही हे कसं करायचं. मला कुणाचा सपोर्ट नाही किंवा जे पण कारणं असू शकतात. ही परिस्थिती अनुकूल नाही, सरकार अनुकूल नाही, टॅक्सेस खूप आहेत. सामान्य माणसाचं जगणं अवघड झालेलं आहे. आमच्याकडे प्रॉपर्टी नाही. आम्ही श्रीमंताच्या घरात जन्माला आलेलो नाही. आम्हाला सरस्वतीचं देणं नाही. काय, काय किती साऱ्या आपल्या तक्रारी असतील, की प्रत्येक वेळी माझ्यावर अन्याय होतोय, माझ्या हातातोंडाशी आलेला घास निघून जातोय आणि ह्या प्रश्नांवर उत्तर कोण? तर असे जे चरित्र असतात, तेच आपल्या त्या सगळ्या वेदनांवर, आपल्या सगळ्या अडथळ्यांवर उत्तर असतात, मार्ग काढून देतात. तर थोडंसं तुम्हाला दादासाहेब फाळकेंकडे येण्याच्या अगोदर एक सिनेसृष्टीबद्दल आणि मूव्हीज कशा सुरू झाल्या, याच्या एक थोडक्यात तुम्हाला इतिहास सांगतो. तर भारतीय सिनेमा काय चीज आहे? याची एक झलक सांगायची झाली, तर आजच्या डेटला दररोज 1.5 करोड लोकं भारतीय सिनेमा बघतात. 1.5 करोड. मोठी संख्या आहे. आणि प्री कोविड थिएटरमध्ये जायचे 1.5 करोड लोक आणि 1.5 करोड, 1 करोड लोकं. आजच्या डेटला कमी जात आहेत. पोस्ट कोविड, कोविड आल्यानंतर ओ-टी-टीचा रेफरन्स वाढला. ओ-टी-टीची लोकप्रियता वाढली आणि त्यामुळे थिएटरमध्ये जाणाऱ्यांची संख्या कदाचित 85 लाख, 90 लाख झाली असेल आता आणि हळू ती परत वापस येते. पण एक गोष्ट तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, की मागच्या 50 वर्षापासून भारतीय सिनेमा जगातला सर्वाधिक पाहिला जाणारा सिनेमा आहे. म्हणजे हे जे पुस्तक आलेलं आहे, हे 2002 ला प्रकाशित झालेलं पुस्तक आहे आणि त्या पुस्तकात असा रेफरन्स आहे, की 30 वर्षापासून भारतीय सिनेमा क्रमांक 1 वर आहे. तर आज या गोष्टीला 50 वर्ष झाले. आपण दरवर्षी 1800 मूव्हीज प्रोड्यूस करतो. अ, आज तो आकडा 2450 चित्रपटांपर्यंत गेलेला आहे ऑफिशियली 2019 मध्ये आणि त्यामध्ये सर्व आले मग ओरिसा, बंगाली, हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि जवळपास आज 6,500 सिंगल स्क्रीन थिएटर्स आहेत भारतामध्ये. 3200 मल्टिप्लेक्स आहेत, जिथं 9-9, 10-10 पर्यंत स्क्रीन्स आहेत आणि हा खूप मोठा व्यवसाय आहे. म्हणजे या व्यवसायातून लक्षावधी नाही, कोट्यावधी लोकांना रोजगार मिळतो. डायरेक्टली, इनडायरेक्टली. इतका मोठा हा पॅन इंडिया, पॅन वर्ल्ड आज 108 देशांमध्ये भारतीय चित्रपट रिलीज होतात. तर किती लोकं डिपेंड आहेत ह्या इंडस्ट्रीवरती. तर आपण समजू शकतो, की ॲक्टर, ॲक्ट्रेस सोडा, पण त्याच्या मागे असलेले तंत्रज्ञ, त्याच्यात झटणारे लोकं, व्ही-एफ-एक्स करणारी टीम, स्पॉट बॉयज पासून असंख्य लोकांना चित्रपटसृष्टीमुळे रोजगार मिळालेला आहे. आपली कला, आपले स्किल्स जगापुढे दाखवण्याची संधी मिळालेली आहे. या सगळ्याची सुरुवात कशी झाली? खूपच रंजक इतिहास आहे. या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणामध्ये येतं, की पहिलं प्रकरण जे आहे ते पूर्ण यांनी चित्रपट सृष्टीची उत्क्रांती याच्यावर लिहिलेलं आहे. तर आपल्याकडे 500 वर्षापूर्वी, 1000 वर्षापूर्वी अ, वेगवेगळ्या खंडांमध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट दृ काय म्हणतात त्याला? चित्रपट सदृश कलाकृती व्हायच्या. म्हणजे तुम्ही वाचलं असेल रोममध्ये रोमन कल्चरमध्ये किंवा ग्रीक कल्चरमध्ये
ओपन अॅम्फी थिएटरला खूप महत्व होतं. तिथे नाट्यकला विकसित झाली होती आणि हजारो लोक एका स्टेडियममध्ये बसायचे आणि स्टेजवर ड्रामा परफॉर्म व्हायचा. तर परफॉर्मिंग आर्ट तिथे विकसित झालेल्या होत्या. ग्रीक कल्चरमध्ये, रोमन कल्चरमध्ये. त्याचप्रमाणे चायनीज आणि जॅपनीजमध्ये सुद्धा असे खेळ व्हायचे. आता त्याच्यात त्यांनी एक पाऊल पुढे जाऊन काय केलं, की ड्रामा तर होणार, पण त्याची प्रतिबिंब व्हाईट फॅब्रिकवरती, पांढऱ्या कपड्यावरती सावल्या उभ्या करायचे मनोरंजन खेळासाठी आणि अत्यंत अशा चित्तवेधक सावल्यांचा खेळ व्हायचा आणि अशाच पद्धतीचे खेळ भारतात पण व्हायचे. असे रेफरन्सेस आहेत. 7व्या शतकामध्ये, 6व्या शतकामध्ये ही कला विकसित झाली होती. ज्ञानेश्वरीमध्ये एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज असा शब्द वापरतात, की रूपमाया. तर ही रूपमाया दुसरं काही नसून हे छायाचित्रण कला असा त्याचा अर्थ आपण घेऊ शकतो त्या त्या ठिकाणी. तर यावरून असा अंदाज काढता येतो, की भारतामधली कला खूप विकसित होती. इतर देशांमध्ये संगीत किंवा हावभाव आणि प्रकाश योजना यांना तितकं महत्त्व नव्हतं गेलं पडद्यावरच्या चित्रांमध्ये. पण भारतामध्ये संगीत, नृत्यकला यांचा मिलाफ आपल्याला झालेला दिसतो. आता ऑफिशियली मूव्हीज कधी सुरू झाल्या, तर जगात काही वेडी लोकं असतात आणि ते वेडे लोकं वेडेचाळे करतात. तर हा एक माणूस आहे लीलँड स्टॅनफोर्ड नावाचा. हा गव्हर्नर होता कॅलिफोर्नियाचा. याची एकदा आणि ही घटना आहे 1870-71 सालची. तर याची एकदा काय झालं, याच्या मित्रांसोबत याचा बहस झाला. याच्या मित्रांसोबत याचं भांडण झालं. या लिलँड स्टॅनफोर्ड नावाच्या माणसाचं असं म्हणणं होतं, की घोडा जेव्हा चालतो, त्या काळात आता गाड्या तर नव्हत्या, ऑटोमोबाईल्स नव्हते. तेव्हा वाहनाचं स्थान अ, वाहनाचं वाहन वाहनांचं वाहनांसाठी काय वापरायचे तर घोडे वापरायचे. साधन. साधन काय असायचं तर घोडे असायचे. तर लीलँड स्टॅनफोर्डचं असं म्हणणं होतं, की घोडा जेव्हा पळतो, तेव्हा त्याचे चारही पाय काही क्षणांसाठी किंवा क्षणातल्या काही पार्टसाठी, सेकंदांच्या काही फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी याचे चारही पण पाय हवेत उचलले जातात. आणि त्याचे मित्र म्हणाले, "छे, छे! असं कसं शक्य आहे? असं होणारच नाही. मग तू सिद्ध करून दाखव." आणि त्यांचं इरेला पेटले दोघं जण पण. हा माणूस पण सनकी होता. यांनी एडवर्ड मायब्रिज नावाचा एक फोटोग्राफर पकडला. त्या फोटोग्राफरला सांगितलं, "मी तुला पाहिजे तेवढे पैसे देईन. पण तू मला घोड्यांचे असे फोटो काढून दे, जेव्हा घोडा चारही पाव त्याने उचललेले असतात." मग आता काय करावं, काय करावं? त्यावेळी फोटोग्राफी अस्तित्वात होती 1870-71 मध्ये. पण फिल्म अशी बनली नव्हती ॲज सच. तर मग ह्या माणसाने पण डोकं लावलं. पैसे मिळणार होते आणि तो पण होता कलाकार. मग त्यांनी काय केलं 16 कॅमेरे घेतले आणि 5-5 फूट अंतरावर सर्व कॅमेरे असे रोवले जमिनीमध्ये आणि त्या कॅमेऱ्यांना दोऱ्या बांधल्या आणि त्या घोड्याला सोडण्यात आलं. आता प्रत्येक दोरीला घोड्याचा पाय लागला, की खटकन बटन दाबलं जायचं. दुसऱ्या दोरीला पाय लागला, अजून एक बटन दाबलं जायचं. तिसऱ्या दोरीला पाय दाबला, अजून अशी भन्नाट शक्कल लढवली आणि खरोखर त्यांनी अशी एक फिल्मोग्राफी तयार केली. तर याच्यातून सिद्ध झालं पिक्चर नंबर 2-3 मध्ये तुम्ही बघू शकता, की घोडा जो आहे, तो काही क्षणांसाठी का होईना, क्षणाच्या काही भागासाठी का होईना, अत्यल्प वेळेसाठी तो चारही पाय वर उचलून हवेत उधळलेला दिसतो. तर अशा पद्धतीनं पहिली मोशन फिल्म तयार झाली, द हॉर्स इन मोशन. जगप्रसिद्ध आहे. खूप लोकांना म्हणजे अत्यंत लक्षवेधी आणि बहुचर्चित ही घटना आहे. त्याच सुमारास नंतर काही वर्षांनी 1989 मध्ये जॉर्ज ईस्टमन फिल्म्स आपण ऐकलं असेल, ईस्टमन कलर्स ह्या माणसाने सिने फिल्मचा शोध लावला. आणि त्याच सुमारास विलियम फ्राईजने कॅमेराचाही शोध लावला. सिने फिल्म पण आली. इझिली निगेटिव्ह डेव्हलप करून एक रील बनवणारा कॅमेरा पण आला आणि मग दणदणीत प्रवास सुरू झाला मूव्हीज बनण्याचा. मूव्हीज बनायला लागल्या. त्याच सुमारास आता आणखीन एक इंटरेस्टिंग घटना आहे. फाळकेंच्या अगोदर 25 वर्ष हे पटवर्धन बंधू आहेत. हे वरच्या फोटोमध्ये दिसतायत ते वडील आहेत विनायक पटवर्धन आणि त्यांची 2 मुलं आहेत रामचंद्र पटवर्धन आणि त्यांचे बंधू. तर ह्या 2 भावांनी मिळून मॅजिक लॅन्टर्नच्या सहाय्याने एक फिल्म तयार केली होती. ही पण 1885 मध्ये. म्हणजे जेव्हा युरोपमध्ये हे तंत्रज्ञान सुरू होतं कॅमेरापासून फिल्म बनवण्याचं, त्याच पद्धतीचं तंत्रज्ञान इथं सुद्धा महाराष्ट्रामध्ये सुरू होतं आणि ह्या दोघांनी अथक परिश्रम करून एक फिल्म बनवली आणि तिला सुद्धा जागतिक लेव्हलवरती वाहवाही मिळवली. भारतामध्ये त्यांचं नाव झालं. पण पुरेसं कौतुक झालं नाही म्हणा किंवा त्यांचं तंत्र विकसित झालं नाही. साधनं अपुरी असल्यामुळे त्यांचे प्रयोग पुढे फारसे यशस्वी होऊ शकले नाही. पण आज सुद्धा तुम्हाला Googleवरती आणि YouTubeवरती रेफरन्सेस भेटतील, की या पटवर्धन ब्रदर्सनी मॅजिक लॅन्टर्न वापरून एक छोटीशी क्लिप तयार करण्यामध्ये यश मिळवलं होतं. हा मॅजिक लॅन्टर्न जो होता,
तो ती एक सुधारित किंवा एक जुनी आवृत्ती आहे असं समजा ह्या कॅमेऱ्याची. आता सर्वात मोठी क्रांती कुठे झाली? तर एडिसननी आपला व्हिस्टास्कोप नावाचा एक यंत्र तयार केलं. इकडे एक माणूस दिसतोय तुम्हाला आणि तो एका डब्यामध्ये बघतोय. त्याला कायनेटोग्राफ किंवा कायनेटोस्कोप असं म्हणतात आणि ही एडिसननी 2 यंत्र बनवली. ही 2 यंत्र तुफान लोकप्रिय झाली. आता ह्याच्यामध्ये काय व्हायचं, आत्ता आपण मूव्ही बघताना काय दिसतं, तर 100 लोकं समोर एका स्क्रीनवर बघतात. पण ते कायनेटोस्कोप जो होता, तो असा होता, एका वेळेला एकच माणूस मूव्ही बघू शकायचा. एक डब्बा असायचा मोठा, त्याच्यामध्ये अनेक चित्र असायची आणि ती चित्र गोल-गोल फिरायची. तर आपल्याला असा भास व्हायचा, की एका चित्रानंतर दुसरं चित्र आल्यानंतर आपल्याला असं वाटायचं, की चित्र हललं. आणि मग एक मूव्ही बनायची जी की 15 सेकंद, 20 सेकंद आणि मग अशा पद्धतीने हे तंत्र विकसित होत गेलं आणि एडिसननी याच्यामध्ये खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन दिलं आणि तिथून मग ह्या व्हिस्टास्कोपमुळे भयंकर मोठी क्रांती आली आणि व्यावसायिक पातळीवरती मूव्हीज बनायला लागल्या. छोट्या-मोठ्या रील्स बनायला लागल्या. तर हे 2 बंधू होते फ्रान्समध्ये, ऑगस्टस आणि लुईस लुमेरे नावाचे. हे दोघं पण वेडे होते आणि या दोघांना लहानपणापासून क्रेझ होती मूव्हीज बद्दल किंवा ह्या फिल्म्स बद्दल. त्यांनी अथक परिश्रम केले आणि इतिहासातली पहिली शॉर्ट फिल्म म्हणजे 20 सेकंदाची एक क्लिप त्यांनी बनवली. ते 2 बंधू आहेत, लुमेरे बंधू आणि पहिली फिल्म बनवण्याचा मान या दोघांना जातो. यांनी खूप परिश्रम केले आणि हे तंत्र एकदम सुलभ करून पब्लिक स्क्रीनिंगसाठी त्यांनी पहिला बहुमान या 2 बंधूंना जातो. त्यांनी एक मूव्ही बनवली. मूव्ही म्हणण्यापेक्षा एक शॉर्ट क्लिप बनवली फक्त 20 सेकंदाची आणि त्याच्यामध्ये असं चित्रण आहे, हे YouTubeला आज पण अवेलेबल आहे. असं चित्रण आहे, की फ्रान्समधली एक फॅक्टरी आहे. त्या फॅक्टरीची दारं उघडतात लंच टाईममध्ये अँड वर्कर्स लिव्हिंग फॉर द लंच. तर अशा पद्धतीची ही मूव्ही आहे आणि असा एक घोळका असतो शेकडो लोकांचा, तो त्या दारातून बाहेर पडतो, तो जमाव. ते सर्व वर्कर्स आहेत. तर अत्यंत सुंदर असं जिवंत चित्रण आणि पहिल्यांदा बघायला भेटलं. ते पण कधी? तर हा काळ आहे 127 वर्षापूर्वींचा जवळपास. 125 वर्षापूर्वी पडद्यावरती अशी मूव्ही चालणं म्हणजे एक अजब होतं, आश्चर्य होतं. आणि तिथून मग सुरुवात झाली. मग त्यांनी रेल्वे इंजिनचा शॉट घेतला. 25 डिसेंबर 1995 ला त्यांनी आपली पहिली मूव्ही प्रदर्शित केली, ज्याच्यामध्ये 15-20 सेकंदाची एक क्लिप होती, ज्याच्यामध्ये नुकतीच रेल्वे इंजिनचा पण शोध लागला होता. तर इंजिनचा डब्बा धावतोय आणि याची तर मजा इतकी यायची, की जेव्हा ही इंजिनची क्लिप चालायला लागायची, तर त्यावेळी लोकांना अक्षरशः भीती वाटायची. तर याचा एक प्रयोग भारतामध्ये सुद्धा झाला. आज जिथं ज्याला आपण काळा घोडा असं म्हणून ओळखतो. तर तिथे एक एक्सप्लेन मॅन्शन नावाची एक जागा आहे आणि हे पूर्वीचं एक थिएटर होतं ॲक्चुअली आणि तो दिवस होता 7 जुलै 1896. तर 7 जुलै 1896 ला काळा घोडामध्ये एक प्रयोग झाला. ह्याच लुमेरे बंधूच्या एका क्लिपचा. पैसे घेऊन हे लोकं शो करायचे. पूर्ण भारतामध्ये असे मूव्हिंग थिएटर, मोशन पिक्चरचे टॉकीज होते, थिएटर्स होते. तर जेव्हा इथं भारतामध्ये ती ट्रेन दाखवली गेली, तेव्हा सगळे लोकं पळाले. त्या थिएटरमधून सगळे लोकं उठून पळाले. त्यांना वाटलं, की ही खरोखरची रेल्वे आहे, ती हलते आणि ती आता आपल्या अंगावर येणार. म्हणजे इतक्या पद्धतीचं 3D जिवंत चित्रण म्हणा किंवा लोकांनी न बघितल्यामुळे ही मूव्हिंग ट्रेन इथं आली कशी? आणि ती आता आपल्या अंगावर येणार. म्हणजे जसं आपण कधी लहानपणी एखादा पिक्चर बघायला जातो आणि व्हिलन हिरोला मारायला लागलं, की आपल्याला भीती वाटते. आपण दचकतो, की तो खरखरच मारतोय की काय? तर तशा पद्धतीचे आभास लोकांना व्हायचे आणि मग त्यांना हळू लक्षात आलं, की हे फक्त चित्र हालतायत. तर त्याच्याच अगोदर म्हणजे त्याच सुमाराच्या आसपास आणखीन एक घटना घडली. दादासाहेब तोरणे नावाचे एक व्यक्ती होते आणि त्यांनी पुंडलिक नावाचा एक चित्रपट बनवला. तो पण प्रचंड मेहनत घेऊन बनवला. भले तो 22 मिनिटांचा चित्रपट होता. त्याची पण स्टोरी खूप छान आहे. हा चित्रपट त्यांनी 3 वर्ष आधी सुरू केला होता. दादासाहेब फाळकेंपेक्षा जवळपास 1909 मध्ये त्यांनी पुंडलिकची पिक्चरायझेशन आणि स्टोरी सुरू केली होती. पण त्यांचा पिक्चर राजा हरिश्चंद्रच्या नंतर रिलीज झाला. आणि त्यामुळे जरी त्यांची निर्मिती अगोदरची असली, तरी पण पहिला चित्रपट बनवण्याचा मान जो जातो तो राजा हरिश्चंद्रला आणि दादासाहेब फाळके यांना जातो. पण आनंदाची गोष्ट अशी की दोघं जण पण मराठी आणि दोघांनी पण खूप मोठं मोलाचं काम केलं मूव्ही इंडस्ट्रीज हिट करण्यामध्ये. तर कमिंग बॅक टू अवर हिरो आपले दादासाहेब फाळके म्हणजे धुंडीराज गोविंद फाळके असं त्यांचं पूर्ण नाव आणि त्यांचा जन्म 30 एप्रिल 1870 ला त्र्यंबकमध्ये झाला. त्र्यंबक हे एक तालुका आहे नाशिकचा. त्यांचं घराणं एक विद्वत्तापूर्ण घरामध्ये पूर्ण पवित्र सात्विक वातावरण, वडील पंडित, संस्कृत स्कॉलर
गावामध्ये सर्व पौरोहित्याचं काम करून आणि गावातले ते एक मुख्य गृहस्थ होते. अत्यंत संस्कारी, सगळे वेद पारंगत, उपनिषद, भारतीय संस्कृती, साहित्यांचा अभ्यास, वेदांचा अभ्यास, असं एक प्रचंड नावाजलेलं किंवा मानी असलेलं, त्यातल्या त्यात गावामध्ये त्यांना खूप सन्मान होता. आणि अशा फॅमिलीमध्ये यांचा जन्म झाला. लहानपणापासून यांच्यावर चांगले संस्कार झाले. पण यांना पांडित्यामध्ये, पौरोहित्यामध्ये रस अजिबात नव्हता. आणि पण त्यांच्या वडिलांचं मोठेपण हे, की त्यांनी आपल्या मुलावर कधीही ते लादलं नाही, की मी आता ह्या गावातला पुजारी आहे किंवा पंडित आहे आणि तुला पण हेच भिक्षुकीच करावी लागेल, असं त्यांनी लादलं नाही. मुलाचा ओढा कशात आहे? तर मुलाला चित्रकला आवडायची, शिल्पकला आवडायची. त्याच्या अंगात कला होती, त्याच्या अंगात कलागुण होते. ते हेरून त्यांनी त्याला प्रोत्साहन दिलं. तो लहानपणापासून धुंडीराज गणपतीच्या मूर्त्या बनवायचा आणि आरास करायचा. सुंदर असे, जेव्हा पण ते गावामध्ये सण यायचे, घरामध्ये जेव्हा देखावे, आरास रचली जायची. 100 वर्षापूर्वी हे जरा जास्तच असेल आणि धुंडीराजला उत्साह यायचा. अभ्यासामध्ये नाही. पण ह्या गोष्टींमध्ये त्याला खूप जास्त रस होता. त्यामुळे मग साहजिकच त्यांनी त्याला आणखीन प्रोत्साहन दिलं. मूर्तिकलेमध्ये तरबेज केलं, रंगकामामध्ये त्याला आणखीन प्रोत्साहन दिलं आणि त्याला एक फॉर्मल एज्युकेशन घ्यायला पाठवलं. तर मुंबईमध्ये त्यावेळी आजच्यासारखे कॉलेजेस नव्हते, आर्ट कॉलेजेस वगैरे. तर एकमेव कॉलेज होतं भारतातच, सर जे स्कूल ऑफ आर्ट्स. आज सर जे स्कूल ऑफ आर्किटेक्चर आज सुद्धा नावाजलेलं आहे. एखादा जर आमचा आर्किटेक्चरचा विद्यार्थी जे स्कूल मधून पास आउट झाला असं म्हणलं, की त्याच्याकडे बघण्याचा सन्मानाचा दृष्टिकोन असतो. आदरानं बघितलं जातं त्याच्याकडे. तर हे एक अतिशय असं प्रतिष्ठित इन्स्टिट्यूट आहे आणि त्यांच्या मोठ्या भावानी, वडिलांनी खटपट करून कसे तरी पैसे उभे करून त्याला मुंबईला पाठवलं. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये त्यांनी ट्रेनिंग घेतली. हा काळ 1885-88 हा काळ आहे आणि मग 90 पर्यंत धुंडीराज एकदम एक्सपर्ट झाला. ऑइल पेंटिंगमध्ये त्यांनी एक्सपर्टीज मिळवल्या, वॉटर कलरिंगमध्ये मिळवल्या आणि मग त्याचे भाऊ त्याला बडोद्याला घेऊन गेले, मोठे बंधू. आणि तिथे पण त्यांनी खूप चांगलं शिक्षण घेतलं आणि तिथे त्यांनी इतके सुंदर सुरेख कामं केले, की एका कॉम्पिटिशनमध्ये त्यांनी एक सभागृहाचा देखावा तयार केला, खोटा-खोटा. पण तो इतका सुंदर, इतका हुबेहूब होता, की त्याला सुवर्ण पदक मिळालं. आणि असं सांगतात, की दादासाहेब फाळकेंकडे असे अनेक सुवर्ण पदकं होते. जे त्यांनी असं कुठल्या पण कॉम्पिटिशनमध्ये जाणार, कोणतं पण काम निघालं, की तिथं हिरिरीने भाग घेणार आणि इतकं जिवंत काहीतरी उभा करणार नेपथ्य, की त्यांना रिवॉर्ड मिळणार त्याच्या बदल्यात. आणि ह्या माणसात इतक्या कला होत्या, की ते चांगले मूर्तिकार होते, शिल्पकार होते, चित्रकार होते, ऑइल पेंटिंगमध्ये मास्टर होते, कॅनव्हास पेंटिंगमध्ये होते, वॉटर कलरिंगमध्ये त्यांचा हात धरणारा कोणी नव्हता. इतकं सगळं असून त्यांना तंत्रज्ञानाची पण ओढ होती. आणि मग त्यांनी एक कॅमेरा खरेदी केला. त्याच सुमारास नवीन-नवीन कॅमेऱ्याचं तंत्र आलं होतं आणि त्यांचा ओढा होता टेक्नॉलॉजीकडे शिकण्याकडे. त्यांनी कॅमेरा खरेदी केला आणि ते फोटोग्राफी पण शिकले. म्हणजे एकच माणूस काय-काय करतो. परत एवढ्यावर पण ते थांबले नाही. तर तिथं स्कूलमध्ये असताना एक वेणी संहार नावाचं एक जुनं पुरातन नाटक आहे. तर त्या नाटकात ते बघायला जायचे तालीमी आणि एके दिवशी तिथला तो डायरेक्टर म्हणतो, की "तुम्हीच इथे उभा राहा." तर त्यावेळी त्यांनी ॲक्टिंग पण केली. त्यांनी नेपथ्य रंगवायला जायचे बॅकग्राऊंडला. पण ते करत-करत त्यांनी साइड रोल्स पण केले. तिथं पण त्यांनी प्रिंटिंगची कला शिकून घेतली. डेकोरेशनची कला शिकून घेतली, कॉस्ट्यूम डिझायनिंग शिकून घेतली, मुद्रेचे हावभाव कसे असतात, शारीरिक अभिनय कसा असतो, वाचिक अभिनय कसा असतो, कायिक अभिनय, सगळ्या गोष्टी त्यांनी शिकल्या. त्यांचा एक मित्र होता, तिथं तो योगायोगाने आला. जर्मन मित्र होता त्यांचा आणि त्या तो एक जादूगार होता आणि त्याला ट्रिक फोटोग्राफी पण जमायची. त्यांची ओळख झाली. तर ह्या त्यांच्या आगंतुक मित्राकडून त्यांनी ट्रिक फोटोग्राफी शिकून घेतली. म्हणजे असं समजा की दृष्टीभ्रम करणारे फोटो काढणं. अरे, हे असं कसं झालं? आणि मॅजिकल ट्रिक्स पण शिकून घेतल्या, जादूचे खेळ. असं बहुगुणी व्यक्तिमत्व जे पण मिळेल ते सर्व अंगीकृत करायचं, आत्मसात करायचं. त्याचा व्यावहारिक वापर होईल का नाही माहीत नाही. पण मला सॉरी. तर व्यावहारिक मला वापर होईल का नाही माहीत नाही, पण मला हे शिकायचंय. असं एक एक माणूस, एक अवलिया किती गोष्टी शिकतो आणि याच जादूच्या खेळांचा उपयोग त्यांना 1901 मध्ये होतो. ही पण किती चांगली गोष्ट आहे, की शिकलेली कला त्यांच्या कामाला येते. मग त्यानंतर आता कुठेतरी सेटल व्हावं लागेल, लग्न करावं लागेल, घरच्यांचा आग्रह असतो आणि म्हणून गव्हर्नमेंटच्या ऑफिसेसमध्ये एक फोटोग्राफर आणि ड्राफ्टमन या पोस्टवरती एक नोकरी असते आणि यांचे एवढे सगळे स्किल्स बघून सरकार त्यांना देऊ करतं. पण 3-4 वर्ष जॉब केल्यानंतर त्यांचं मन रमत नाही त्या जॉबमध्ये आणि मग 1906 ला ते जॉबही सोडून देतात. पण तोपर्यंत त्यांनी प्रिंटिंगमध्ये आणि एम्बॉसिंगमध्ये मास्टरी हासिल केलेली असते.
आणि मग ते स्वतःचा एक कारखाना सुरू करतात लोणावळ्यामध्ये. त्याला ते नाव देतात फाळके एन्ग्रेव्हिंग अँड प्रिंटिंग वर्क्स. तर वस्तूंवरती कोरीव काम करायचं किंवा छपाई करायची. त्या काळामध्ये स्वदेशीची मूव्हमेंट जोरात सुरू होती. तर वेगवेगळे चित्र छापायचे, मॅगझिन्सला पुरवठा करायचा चित्रांचा, त्रिरंगी छपाई करायची. स्वदेशीबद्दल जास्त छापलं की सरकारच्या डोळ्यात यायचं. मग तशी कामं लपून-छपून करायची आणि देवी-देवतांचे फोटो छापायचे आणि सुंदर काम. इतकं सुंदर काम की प्रत्येक जण नाव घ्यावा. अल्पावधीत त्यांचा तो कारखाना नावारूपाला आला आणि त्यांना डिमांड येऊ लागली. भयंकर डिमांड येऊ लागली, की इतका क्लायंट बेस वाढला, की त्यांना आपला लोणावळ्याचा कारखाना बंद करून मुंबईमध्ये यावं लागलं. इतकं त्यांचं काम कारण त्या काळात असे प्रिंटिंग करणारे प्रेस कारखाने नव्हते, अजिबात नव्हते आणि अशी खूप कमी माणसं होती ज्यांना यंत्राबद्दल तो काळ आठवा ना तुम्ही. 125 वर्षापूर्वीचा काळ आहे. तर 120 वर्षापूर्वी. तर काय असेल? आज सुद्धा किती प्रिंटिंग प्रेस असतील आणि त्या काळात तर मग किती डिमांड असेल ह्या सगळ्याला. तर त्यांना एक श्रीमंत पार्टनर भेटतात आणि ते पार्टनर असा विचार करतात, "पैसा माझा, कला तुझी. तू मुंबईला ये. आपण दोघं जण मिळून पार्टनरशिपमध्ये एक नवीन व्यवसाय सुरू करूया प्रिंटिंगचा." आणि मुंबईत ऑब्व्हियसली डिमांड जास्त आहे. तर मग शेवटी ते हो म्हणतात आणि हे लक्ष्मी आर्ट प्रिंटिंग वर्क्स नावाची एक कंपनी उभी राहते आणि दोघं जण मिळून ती 2-3 वर्ष चालवतात. पुढे काय होतं, ते एकदा जर्मनीला पण जाऊन आले. 1909 मध्ये नवीन कलर प्रिंटिंगची टेक्नॉलॉजी आली आणि मग Kodak फिल्मची निगेटिव्ह डेव्हलप कशी करायची आणि त्याचा फोटो कसा बनवायचा, हे समजून घेण्यासाठी ते एकदा जर्मनीला जाऊन आले. तर त्यांना लहान वयामध्ये एकदम छान एक्सपोजर भेटला. आता विचार करा, यांचा जन्म आहे 1870 चा. 1910 उजडलेला आहे. वय वर्ष 40. यांना मुलं 4, 2 मुलं, 2 मुली आणि ह्या वयामध्ये माणूस स्थिर स्थावर असतो. छान प्रिंटिंग प्रेस आहे, भरपूर पैसा आहे, पार्टनर खूप चांगला आहे आणि सुखाने आयुष्य जगायचं. पण म्हणतात ना, ते मनस्वी कलंदर माणूस असतो, कलाकार माणूस असतो ना, तर त्याला हस्तक्षेप जमत नाही आपल्या कामामध्ये. आणि हा जो त्यांचा पार्टनर आहे, माऊजीभाई नावाचा, हा गुजराती माणूस अत्यंत व्यावहारिक, की माझा फायदा फायदा जास्तीत जास्त कसा होईल आणि हा व्यक्ती कलंदर, आर्टिस्ट. त्याला फायद्यापेक्षा माझी कला आणखीन विकसित कशी होईल, चांगली कशी होईल, डिलिव्हरी जास्त चांगली कशी होईल आणि मग आर्थिक गणित जुळेना. दोघांमध्ये खटके उडायला लागले आणि मग शेवटी व्हायचं तेच झालं. यांच्या पार्टनरनी यांना पार्टनरशिप मधून काढून टाकलं. ते म्हणाले, की "आता आमच्या लेबर्सला सगळं येतंय, आम्ही आता करू शकतो. तर आता तुमची कंपनीत गरज नाही, तुम्ही बाहेर पडा." आणि हा माणूस त्या कंपनीतून बाहेर पडला. स्वाभिमानाने बाहेर पडला. तर कसलाही तंटा-बखेडा न करता, भांडण न करता. त्यांच्याकडे खूप साऱ्या स्किल्स होत्या, पण पैसे अजिबात नव्हते. आणि पुढं काय करायचं हे पण माहीत नव्हतं. तर एक खूप चांगला ऑप्शन होता, की नवीन कारखाना सुरू करायचा आणि त्याच्यापेक्षा जास्त पैसे छापायचे. कारण कारखान्याला डिमांड आहेच. पण यांनी वचन दिलं आपल्या पार्टनरला, की "मी तुला स्पर्धा होईल असा कुठलाही व्यवसाय करणार नाही." आणि मग त्यांनी मनात आयुष्यभर कधीही प्रिंटिंग प्रेस काढला नाही. प्रिंटिंग प्रेस त्या काळात अशी गोष्ट होती, की पैसे छापायचा कारखाना होता आणि ती कला येत नव्हती लोकांना. यांनी एकदा वचन दिलं, की दिलं. यांनी आपल्या बायका-पोरांचं काय होईल, संसाराचं काय होईल, म्हणजे इतक्या टॉपला पोहोचल्यानंतर एवढा मोठा कॉम्प्रोमाईज करणारे खरोखर विरळ लोक असतात आणि असेच वेडे लोक काहीतरी क्रांती करू शकतात ह्या जगामध्ये. तर पार्टनरशिप तुटली, दिवस कटेनासे झाले. मग ते पूर्वीची जादूचे खेळ दाखवायची कला आत्ता कामाला आली आणि मग ते जादूचे खेळ दाखवायला लागले. प्रोफेसर फाळकेच्या उलटं केळफा असं नाव ठेवलं. प्रोफेसर केल्फा नावाने त्यांनी जादूचे खेळ दाखवले आणि टाईमपास म्हणून चालू होतं. एके दिवशी असेच निराशेत भटकत असताना निराश झाले होते आयुष्यातून पूर्ण समजत नव्हतं पुढं काय करावं. आपल्याजवळ खूप साऱ्या कला आहेत, पण आपल्याला व्यवसायात यश नाही. अशा पद्धतीने त्यांच्या मनामध्ये अशा निगेटिव्ह विचारांनी घर केलं होतं. आणि अशा विमनेक्स अवस्थेत फिरत असताना एके दिवशी ते अ, मुंबईच्या एका तंबूसमोरून जात होते आणि तिथे एक पोस्टर त्यांनी बघितलं. फ्रॉम द बँगल टू द क्रॉस. तो दिवस होता 15 एप्रिल 1911 आणि त्यांना कळालं नाही हे काय आहे? मग काहीतरी नवीन दिसलं, की त्यांची उत्सुकता जागायची आणि मग ते बघितलं, की इथे एक तंबू आहे. तिथं कसलं तरी तिकीट लावतायत आणि आतमध्ये कसला तरी खेळ सुरू आहे. मग आपल्याकडे जशी नाटकं असतात तसंच काहीतरी असेल, पण आपण जाऊन बघूया असं म्हणून ते त्या तिकीट काढून आतमध्ये जातात. आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी ती मूव्ही बघितली. तो ख्रिस्त जेव्हा पडद्यावर येतो आणि त्याला क्रॉसवर चढवलं जातं. ती पण एक छोटीशी मूव्ही आहे. म्हणजे आजच्यासारखे 3-3 तासाचे पिक्चर नसायचे. तर त्या काळामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं तंत्र होतं, की एक आण्यामध्ये
जवळपास 10-12 क्लिप दाखवल्या जायच्या छोट्या-छोट्या. पण ही जी मूव्ही होती ही जगभरामध्ये प्रसिद्ध झाली होती. आजचं हॉलिवूड कसं जगापेक्षा 10 पावलं पुढं आहे. तशाच पद्धतीने ही ख्राईस्टवरची पहिला पार्ट जो आला होता याचा, तो 1903 मध्ये आला होता. तो हिट झाला आणि 10 वर्षानंतर म्हणजे जवळपास 7-8 वर्षानंतर 1911 मध्ये याचा सिक्वेल आला होता. द मॅन टू द क्रॉस. तर पहिल्या पार्टमध्ये ख्रिस्टचा प्रवास आणि दुसऱ्या पार्टमध्ये त्यांचं क्रॉसवरती जाणं. अक्षरशः अंगावर शहारा येईल असं प्रकारचं चित्रीकरण. आणि मग खरोखर ते भारावून गेले आणि त्यांना ते अद्भुत वाटलं, की "अरे, हे किती छान आहे." मग त्यांच्या मनात विचार आला. आता बघा, एक माणूस जो भारतीय संस्कृतीचा पुरस्कर्ता आहे, ज्याच्यावर खूप चांगले संस्कार झालेले आहेत. तर त्याच्यामध्ये मनामध्ये काय येईल? ज्या पद्धतीनं ख्रिस्त पडद्यावर दिसतोय, त्याच पद्धतीनं श्रीराम का दिसू शकत नाही? त्याच पद्धतीनं श्रीकृष्ण का दिसू शकत नाही? त्याच पद्धतीनं अयोध्या का दिसत नाही? त्या पद्धतीनं गोकुळ का दिसत नाही? आपल्याकडे तर इतका भव्य संस्कृतीचा वारसा आहे. मग हे सगळं पडद्यावर आणायला पाहिजे. आणि मग त्यांच्या डोक्यात एक चक्र सुरू झालं. त्याच दिवशी त्यांना एक नवा व्यवसाय सापडला आणि मग काहीही करून आपण एक मूव्ही काढायची. मग काय करायचं? तर मग त्यांनी जवळ आहेत नाही तेवढे सगळे पैसे उभा केले, पुस्तकं आणली, मॅगझिन्स आणले, काही यंत्र आणले, फोटोग्राफीला मूव्हीजमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी काय-काय लागतं याचा अभ्यास सुरू केला. दररोज ते मूव्ही थिएटरला जायचे. रोज रात्री पिक्चर बघायचे. मशीन समजून घेतली तिथल्या माणसांकडून जाऊन. हे सगळं कुठं मिळतं याचा शोध घेतला. हे कुठं बनतं याचा शोध घेतला. एक प्राथमिक माहिती सुरू केली आणि बस आता मला मूव्ही काढायची आहे. एकच वेळ. ते असं विक्षिप्त माणसासारखं वागायला लागले, की त्यांचे डोळे गेले. त्यांची दृष्टी जाते त्या सगळ्या म्हणजे दररोज फक्त 3 तास झोपायचं आणि दिवसभर रात्रभर एकच विचार, मूव्ही, मूव्ही, मूव्ही. मला माझा एक चित्रपट काढायचा, मला एक चित्रपट काढायचा, मला एक चित्रपट काढायचा. आणि लोकांना असं वाटतं, की हा माणूस वेडा झाला आता. आता यांच्या मनावर परिणाम झालाय, यांचं काही होऊ शकत नाही. तर त्यांच्या काही मित्रांनी आणि शेजाऱ्यांनी कारस्थान करून त्यांना ठाण्याच्या मनोरुग्णालयामध्ये सुद्धा नेलं. आणि मग तिथून ते वापस येतात, पळून येतात, की मला काही झालेलं नाहीये, मी नॉर्मल आहे. तुम्हाला समजत नाही माझी तळमळ काय? तर पण त्यांच्या डोक्यातलं वेळ काही जात नाही. अल्टिमेटली त्यांनी त्यांच्याकडे ₹12,000 ची विम्याची पॉलिसी असते. त्यांच्याकडे फक्त 2 गोष्टी असतात. जे प्रिंटिंग करताना त्यांनी कमावून ठेवलेलं त्यांचं जे शिदोरी आहे, जे काही धन आहे. एक म्हणजे त्यांची विमा पॉलिसी आहे ₹12,000 ची आणि दुसरं म्हणजे बायकोच्या अंगावर असलेले दागिने. तर पहिलं ॲसेट ते विकून तारण देतात. कर्ज उचलतात विमा पॉलिसीवर आणि 1 फेब्रुवारी 1912 ला ते लंडनला जातात पुढचा अभ्यास करण्यासाठी. 3 महिने ते लंडनमध्ये राहतात. लंडनमध्ये जाताना त्यांना हे पण माहीत नसतं, की लंडनमध्ये काय करायचंय? कोणाला भेटायचंय? कोणताही रिसोर्स नाहीये. कोणाची ओळख नाहीये. अननोन देश. आपण एखाद्या अननोन सिटीमध्ये जाताना आपण 10दा विचार करतो. हा माणूस 7 समुद्रपार गेला आणि त्या काळामध्ये जेव्हा परदेश जाणं हे पाप होतं. तुम्हाला शुद्धीकरण करावं लागायचं वापस आल्यानंतर. की अनेक लोकांना बाटवलं लोकांनी, की हे आता परदेशाला गेले हे आमचे नाही. आता ह्याने धर्म सोडला. हे बुडले, बाटले. अशा काळामध्ये डेअरिंग केलं. लंडनला गेले, ओळखी नसताना गेले, स्वतःच्या जीवावर गेले, कोणाचंही बॅकिंग नाही आणि तिथं सर्व नॉन-व्हेज मिळायचं लंडनमध्ये. तर तिथे यांची शेख अब्दुल्ला नावाच्या एका माणसाची ओळख होते आणि तो महाराष्ट्रीयन असतो आणि मग तो यांना शाकाहारी अन्न देतो. थ्रिलिंग जर्नी आहे. त्यांना फक्त त्या मॅगझीन मधला एक पत्ता माहिती असतो. तर तो पिनॅकल भारतामध्ये एक बायोपिक सिने वीकलीचा जुना विशेषांक यायचा, साप्ताहिक. मग त्या साप्ताहिकावरती एक पत्ता लिहिलेला असतो, पिकॅडली सर्कस लंडन. पिकॅडली सर्कस हे खूप प्रसिद्ध स्थान आहे लंडनमधलं आणि मग ते त्या मॅगझीनमध्ये पोहोचतात. मॅगझीनचा त्यांचा ओनर आहे हेपवर्थ नावाचा. तर हा केप बर्न नावाचा लेखक हा संपादक आहे आणि केप बर्नला ते जाऊन सांगतात, की मला एक पिक्चर काढायचा आहे. केप बर्न म्हणतो, "हा विचार सोडून द्या." तो म्हणतो, की लोकांना असं वाटतं, की या धंद्यात खूप पैसा आहे. पण आज मी तुम्हाला असे शेकडो माणसं दाखवतो, की लंडनमध्ये ज्यांनी मूव्हीज काढल्या आणि ते बरबाद झाले. तर हा हा व्यवसाय चालेलच असं नाही. अशा पद्धतीने ते त्यांचं मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतात. पण दादासाहेब फाळके एवढे जिद्दी माणूस, की त्यांनी त्यांना समजून सांगितलं, की भारतामध्ये हे करणं किती आवश्यक आहे.
चित्रपट हे किती प्रभावी माध्यम आहे आणि याला एक व्यवसाय म्हणून आपल्याला रुजवता येईल. जरी ह्याने आत्ता बाळसं धरलं असेल, पण मला एक संधी मिळाली पाहिजे. आणि जेव्हा त्यांना कळतं, की हा माणूस 7 समुद्र पार इतक्या अडचणीतून, इतक्या कष्टातून इथं आलेला आहे. तो मांसाहार करत नाही, त्याला सिगारेटचं व्यसन सुद्धा नाही. तो आपल्या ध्येयासाठी किती वाहून घेतलंय त्यांनी स्वतःला, ते खरोखर इम्प्रेस होतात. आणि मग ते इतकी सुंदर पत्र त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये एक चांगला डायरेक्टर आहे तिथला. प्रोड्युसर डायरेक्टर. वन ऑफ द ओनर ऑफ प्रोडक्शन हाऊस त्याचं नाव आहे सेसिल हेपवर्थ. त्यांनी अॅलिस इन वंडरलँड नावाची एक चांगली सुपरहिट मूव्ही काढली 1903 मध्ये. आणि मग त्या कॉन्टॅक्टला ते इतकं अप्रूपपणे लिहितात आणि त्याला भाग पाडतात दादासाहेब फाळकेंची भेट घेण्यासाठी. तो सेसिल हेपवर्थ जो आहे तो स्वतः बग्गी घेऊन येतो आतुरतेने, की असा कोणता वेडा माणूस आहे जो भारतातून मला भेटायला आलाय आणि त्याला मूव्ही बद्दल जाणून घ्यायचंय, या तंत्राबद्दल जाणून घ्यायचंय. त्याची इन्स्पिरेशन आहे की मला एक मूव्ही काढायची आहे. आणि तो वॉल्टनहून लंडनला येतो. दोघांची भेट होते. त्याला फाळकेंचा स्वभाव खूप आवडतो. तो त्यांना पूर्ण मदत करतो. सर्व यंत्रसामुग्री पुरवतो. त्याला तंत्र शिकवतो 3 महिन्याच्या कालावधीत. आणि त्यांना परफेक्ट करून टाकतो, की कॅमेरा कसा पकडायचा, डायरेक्शन कसं करायचं, रील डेव्हलप कशी करायची. वन मॅन शो. कोणी त्यांच्याकडे म्हणजे असिस्टंट नाहीये समजून घ्यायला. जे पण खाचाखोचा आहे आणि त्यांना कालावधी खूप छोटासा आहे करण्यासाठी. तर मे 1912 मध्ये ते वापस आले. त्यांनी आपल्या एक्सेसरीज सर्व बुक केल्या, इक्विपमेंट्स बुक केले. ते लंडनहून येतात बोटीने. आल्याबरोबर ते एक काम करतात. ही त्यांची पत्नी आहे सरस्वतीबाई. तर सरस्वतीबाईंना ते पूर्ण हँडओव्हर करतात नॉलेज. आत्तापर्यंत जे शिकलो मूव्ही रील काय असते, तिला डेव्हलप कसं करायचं आणि अत्यंत किचकट काम आहे. ही ही जी रीळ आहे, ही कमीत कमी 260-270 फूट लांब असते आणि त्याला अंधारामध्ये असे टाचण मारावे लागतात. आजच्यासारखं डिजिटल तंत्रज्ञान नाहीये. हे अॅनालॉग तंत्रज्ञान आहे. तर त्याच क्रमाने ते फोटो जे छापले गेलेले आहेत छोटे-छोटे, तर त्यांना छिद्र पाडून त्यांना जुळवावं लागतं. तर किचकट काम आहे. पण ते स्वतःचं नॉलेज ट्रान्सफर करतात बायकोला आणि तिला सांगतात, की आपल्याला हे करायचंय. तर सरस्वतीबाई जी आहे, अखेरच्या श्वासापर्यंत ती यांना साथ देते. म्हणजे हे मूव्ही बनवणं इतकं किचकट काम होतं. एवढ्या सगळ्या लोकांना एकत्र आणायचं, त्यांना जेवण पुरवायचं, त्यांची व्यवस्था ठेवायची आणि अद्भुत सगळं, की ते आल्याबरोबर आपल्या वापस येतात भारतात. आल्याबरोबर आपल्या आपल्या प्रिव्हियस पार्टनरकडे जातात. त्याला सांगतात, की "मी आता नवीन बिझनेस सुरू करतोय. तुमच्या शब्दाचा मान ठेवून मी प्रिंटिंग प्रेसमध्ये आलो नाही. मला आता मूव्ही काढायची आहे. तर मला तुमचा दादरचा बंगला द्या." तो मकवाना शेठ पण दिलदार माणूस आहे आणि मग तो एका मिनिटात त्यांना आपला बंगला वापरायला देतो. आपलं सगळं बस्तान घेऊन ते दादरला जातात. तिथं ते सुरू करतात. तर मग त्यांनी ॲक्टर्स जमवले. हा एक पांडुरंग गदाधर साने नावाचा एक माणूस त्यांचा मित्र आहे आणि त्याला त्यांनी हरिश्चंद्राची भूमिका केली. त्यांनी ठरवलं राजा हरिश्चंद्रावर मला मूव्ही काढायचा आहे. आणि मग त्या भारदस्त रुबाबदार असं व्यक्तिमत्व असलेला माणूस कोण? तर मग त्यांना हा हिरो सापडतो. स्त्रीसाठी ते खूप आग्रही असतात, की मला एक लेडीजच पाहिजे. पण ती मिळत नाही त्यांना आणि मग शेवटी एक कृष्णा साळुंखे नावाचा एक बाईसारखा दिसणारा माणूस ते ॲक्सेप्ट करतात तारामती म्हणून आणि त्यांना फुल ट्रेनिंग देतात. म्हणजे हे इतकी मस्त गोष्ट आहे, की मूव्हीमध्ये बघायला भेटेल तुम्हाला, की आणि ह्याचं जे पुस्तक आहे त्यात सुद्धा अनेक प्रसंग वर्णन केलेले आहेत, की किती अडचणी आल्या. हा कृष्णा साळुंखे आपली मिशी काढायला तयार नसतो. 110 वर्षापूर्वीचा काळ आहे. वडिलांचं निधन झाल्याशिवाय मिशी काढायची नाही अशी पद्धत आहे. आज सुद्धा लोकं फॉलो करतात. तर त्या काळामध्ये त्यांना किती विरोध झाला. पण त्यांनी ऐकलं नाही. त्यांनी मतपरिवर्तन केलं. आपल्याला हवे तसे सेट्स बनवले. भव्य-दिव्य सेट जे पण करायचं ते खूप मोठं करायचं. बायकोचे दागिने गहाण टाकले. फक्त मंगळसूत्र सोडून सर्व काही डावावर लावलं. आणि इतर लोकांनी त्यांना मोठ्या मनाने मदत केली. त्यांनी एक आयडिया केली, की एका भिंतीवर त्यांनी एक म्हणजे अगोदर त्यांनी एक कुंडी घेतली, त्याच्यामध्ये एक बी पेरलं आणि त्याला एक झाड बनवलं आणि त्याचा रोज एक स्टील काढला आणि मग जेव्हा त्याला एका भिंतीवर प्रोजेक्ट केला, तेव्हा असं दिसतं, की त्या बीमधून वेल निघालेली आहे. ते म्हणतात चमत्काराशिवाय नमस्कार नाही. आणि मग ती मूव्ही ते दाखवतात आपल्या फायनान्सर्सला आणि मग लोकं तयार होतात त्यांना पैसे देण्यासाठी आणि अनेक क्लुप्त्या वापरून त्यांनी सेट उभे केले, रिसोर्सेस वापरले आणि प्रचंड मेहनत घेतली. इतकी मेहनत घेतली, की आपण कल्पना करू शकत नाही त्या गोष्टीची. पदोपदी अडचणी आल्या. त्या काळामध्ये मूव्ही म्हणजे काय माहीत नव्हतं लोकांना. चित्रपट कसा असतो ते माहीत नव्हतं. आणि त्या काळात त्यांनी इनडोअर शूट्स केल्या, आउटडोअर शूट्स केल्या. मुंबईजवळ एक वांगणी नावाचं एक गाव आहे आणि त्या वांगणीला ते घेऊन जातात सर्वांना आणि तिथे एक हृदयद्रावक प्रसंग घडतो.
त्यांनी रोहिदासाची भूमिका म्हणजे हरिश्चंद्राच्या मुलाची भूमिका आपल्या मुलाला दिली होती, ज्याला लाडानी बाबाराय म्हणायचे. त्याचं नाव भालचंद्र होतं. तर हा भालचंद्र एक 9-10 वर्षाचा मुलगा आणि ऋषिकुमारांच्या वेशात असलेल्या मुलांसोबत खेळता-खेळता तो आउटडोर स्टेशनला गेलेला असताना, वांगणी स्टेशनला गेलेला असताना पडतो. आणि दगडावरती डोकं आपटल्यानंतर त्याला मूर्छित होतो, बेशुद्ध पडतो. मग त्याला पट्टी वगैरे बांधतात, रक्त येत असतं डोक्यातून. सगळेजण म्हणतात, की आत्ताच्या आत्ता हे शूटिंग आटोपू आणि आपण जाऊ आणि यांना उपचार करूया. हे म्हणतात, "नाही, आपल्या मूव्हीचं बजेट कमी आहे आणि परत मला वांगणीला येणं शक्य नाही होणार. आता उरलेली शूटिंग कशी करणार? तर एक काम करा, आता रोहिदासाला जाळण्याचा एक प्रसंग आहे. तेवढा प्रसंग राहिलेला आहे तेवढा करा आणि पुढच्या कामाला जाऊ." अक्षरशः आपल्या बेशुद्ध झालेल्या मुलाला ते चितेवर ठेवतात आणि ते पूर्ण सीन करून घेतात. म्हणजे एक माणूस आपल्या कामाप्रती किती कमिटेड आहे. आपल्या ध्येयासाठी तो किती कमिटेड आहे, की जर समजा खरंच माझ्या मुलाला काही झालं तर आणि त्याच दिवशी शूटिंग आटोपून येताना ट्रेनमध्ये रात्री आपल्या मुलाचं डोकं मांडीवर ठेवून ते ओक्साबोक्शी रडतात, की मी एक क्रूर पिता आहे, की माझ्यातला व्यावसायिक एका पित्यावरती भारी पडला आणि तुझी चिंता न करता मी तुला चितेवर ठेवून माझं स्वार्थीपणाने मी चित्रकरण केलं. तर अशा पद्धतीचा एक हृदयद्रावक प्रसंग, की माणसाला जेव्हा पुढे जायचं असतं, तर नियती त्याची किती कठोर परीक्षा घेते. जी भावना हरिश्चंद्राच्या मनामध्ये मूव्ही बनवता हरिश्चंद्राच्या मनात आपल्या मुलाला चितेला अग्नी देताना आली असेल, तीच भावना, त्याच भावनेला यांना सामोरं जावं लागलं असेल, की मी हातामध्ये एक व्रत घेतलेलं आहे आणि आता त्याला मी स्वतः पण मोडू शकत नाही. तर अशा पद्धतीची माणसं जगात काहीतरी भव्य-दिव्य काम करू शकतात. त्यांनी भरपूर मेहनत घेतली, मोठे-मोठे सेट्स निर्माण करायचे आणि खिशात काय आहे, नाही, बजेट किती आहे याचा विचार करायचा नाही. पण प्रेक्षकांना जे दाखवायचंय ते अद्भुत दाखवायचं. मग त्यांनी आपला एक बालमित्र आहे त्र्यंबक तेलंग नावाचा, जो तिथे पूजा-अर्चा करतो नाशिकमध्ये, त्र्यंबकमध्ये, त्र्यंबकेश्वरला. तर त्याला पण त्यांनी फोटोग्राफीचा नाद लावला होता आणि मग त्याला ते बोलवून घेतात, की ह्या फक्त दोघांवर जबाबदाऱ्या पडतात. दादासाहेब फाळके आणि त्यांची पत्नी. तर मग ते त्याला बोलवतात आणि त्याला सांगतात, की "तू आता आम्हाला मदत कर" आणि तो सिनेमॅटोग्राफर बनतो, कॅमेरामन बनतो. दादासाहेबांचा स्वभाव असा आहे, की ते खूप कडक शिस्तीचे आहेत. त्यांना अजिबात हयगय चालत नाही कामामध्ये आणि त्याच वेळेला ते खूप प्रेमळ पण आहेत. प्रत्येकाला समान पंगतीला घेऊन बसणार. एकदा ते आउटडोर शूटिंगला गेलेले असताना तिथे मासे मिळतात खायला. तर नॉन-व्हेज वाले लोकं आपली पंगत वेगळी बनवतात आणि व्हेजवाले एकीकडे बसतात. तर ते म्हणतात, "असं का? 2 ठिकाणी का बरं बसले?" ते सांगतात, की "आम्ही मासे खातोय. ते तुम्हाला चालणार नाही." ते म्हणतात, "ते काही असो. आपल्या पूर्ण कुटुंबामध्ये भेद नाही. दोघांनी एकाच पंगतीत बसायचं." तर अशा पद्धतीनं मोठ्या मनाचा डिसिप्लिन्ड माणूस आणि प्रत्येक माणसाला जीव लावणारा, प्रत्येकावर प्रेम करणारा, प्रत्येकाशी वैयक्तिक संबंध, प्रेमळ संबंध असणारा आणि याच संबंधांच्या बळावर त्यांनी पुढचे अनेक वर्ष आपल्या लोकांना जपलं. हा तो सीन आहे त्या मूव्ही मधला, जेव्हा त्यांच्या मुलाच्या डोक्याला कोच पडलेली असते आणि तरी पण ते मूव्ही हे करतात. तर इंदोरमध्ये गेलेले असताना अ, म्हणजे त्यांनी काय केलं? या माणसाने काय एफर्ट्स घेतले याच्यावरून लक्षात येईल, की 3700 फूट लांबीची रील, 3700 फूट म्हणजे विचार करा. आपल्या घराची जी उंची असते ना, ती सुद्धा फक्त 30 फूट असते. 3 मजली घराची उंची. तर हे 3700 फूट, 370 मजली, जर तुम्हाला आकारमानाने लक्षात घ्यायचं असेल तर. आणि इतकी मोठी रील आहे, त्याच्यावरती किचकट संस्कार करायचे, रासायनिक प्रक्रिया करायच्या आणि एवढ्या बजेटमध्ये ॲक्चुअली 2 बोलपट तयार झाले असते. इतका पैसा त्यांनी आपल्या पहिल्या मूकपटावरती खर्च केला त्या काळामध्ये. आणि जवळपास 6 महिने 27 दिवस हे शूटिंग चाललं आणि भरपूर मेहनत घेतली. एक-एक सीन मनासारखा होईपर्यंत 3दा रिटेक, 4दा रिटेक. जे करणार ते अत्युच्च करणार, सर्वोच्च प्रतीचं करणार. त्याच्यात कॉम्प्रोमाईज नाही. असा एक हट्टी स्वभाव. कित्येकदा तर कुणाला कळायचं पण नाही. त्या सीनमध्ये दिसायचं पण नाही. कॅमेराच्या अँगलमध्ये पण यायचं नाही. पण समजा हालचाल झाली, कुठेतरी काहीतरी थोडंसं राहिलं, परत एकदा रिटेक घ्या, परत एकदा रिटेक घ्या. म्हणजे अत्यंत डिसिप्लिन आणि काटेकोरपणा अंगामध्ये मुरलेला. तर आत्तापर्यंत जे काही त्यांचं कलेचं संचित आहे, दादासाहेब फाळके असाच घडत नाही. त्याच्यामागे ही साधना असते एवढ्या वर्षांची. वयाच्या 41व्या 42व्या वर्षी माणूस एका नव्या व्यवसायाला हात घालतो. पण ते जे 40 वर्ष कमवलेलं संचित आहे, ते सगळं त्याच्या कामाला येतं. ते एक चांगले ॲक्टर होते. त्यांनी संगीताचा त्यांना कान होता. त्यांना बाकीच्या सर्व कलाची मध्ये प्रगती होती. नेपथ्य कसं असावं, फोटोग्राफी कशी असावी,
त्याच्यात ते ट्रिक फोटोग्राफी कशी असावी, ह्या सगळ्याच म्हणजे धबधबा दाखवायचा, पण त्याचं तंत्र कसं? किंवा कालिया मर्दनमध्ये त्यांनी नाग दाखवला. राजा हरिश्चंद्रमध्ये त्यांनी प्रत्येक सीनमध्ये एक किमया केलेली आहे. तर ती हृदयाचा ठाव घेणारी फिल्म त्यांनी तशी बनवून दाखवली. पिक्चर रिलीज झाला आणि सुरुवातीला कोरोनेशनमध्ये तो रिलीज झाला मुंबईच्या. पहिला प्रयोग भारतीय पहिला चित्रपट, पण लोकांचा थंड प्रतिसाद. कुणाला जास्त माहिती नाही, माहिती करून घेण्याची इच्छा नाही. त्या काळात तुडुंब गर्दी व्हायची संगीत नाटकांना. तर तरी पण ते पब्लिकला खेचण्यामध्ये यशस्वी होतात. त्यांच्याकडे ना जाहिरातीचं पण तंत्र होतं. एक माणूस बघा किती हुशार असतो. ही इस ब्रिलियंट इन क्रिएटिव्हिटी ॲज वेल ॲज मार्केटिंग अल्सो. मग ते अशा पद्धतीची मार्केटिंग करतात. हे त्याचं स्क्रीनिंगचं सुरुवातीचं तिकीट आहे. ह्या मेन पाहुण्यांना त्यांनी बोलावलं होतं. टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक पॉझिटिव्ह रिव्ह्यू लिहून आला. पहिले 12-13 दिवस थंड प्रतिसाद होता. त्यानंतर मात्र पिक्चरला गर्दी व्हायला लागली. माउथ पब्लिसिटी झाली आणि जे उचललं, हजारो लोकांची झुंबड उडायची हे पिक्चर बघायला. आजपर्यंत लोकांनी आपल्या संस्कृतीमधला एक माणूस हलताना जिवंत पडद्यावर कधीच बघितला नव्हता. तर लोकं भारावून जायचे राजा हरिश्चंद्र बघितल्यानंतर. पब्लिसिटी झाली. ₹1 वगैरे त्याचं तिकीट असायचं. त्या काळात ते खूप महाग असायचं. आत्तापर्यंतचे मूव्हीज कशा असायच्या 12-12 सेकंदाच्या, 15-15 सेकंदाच्या क्लिप्स दाखवायचे. 10-12. आता मात्र एक सलग चित्रपट निर्माण झाला. खूप, खूप, खूप तुफान यशस्वी झाला. इंदोरला घेऊन गेले हे, देश-विदेशात घेऊन गेले. इंदोरमध्ये नवाब थिएटर नावाचं एक थिएटर होतं आणि फक्त ₹3 उत्पन्न झालं पहिल्या दिवशी. काही आणे तिकीट असेल, तर मग तो मालक म्हणाला, की "तुम्ही काय करा, या मूव्हीला काटछाट करा. याला एकतर लहान करा आणि असं करा, नाहीतर मग तुम्ही हा मूव्ही इथून घेऊन जा." अशा पद्धतीनं तो बोलायला लागला. ते म्हणाले, "थांब, जरा थांब." आणि त्याने एक इंटरेस्टिंग ॲडव्हर्टाइज केली ते प्रेक्षकांना खेचण्यासाठी. त्यांनी असं ओरडायचे, की ते माणूस आणि एक गाडी घेऊन जायचे सायकल वगैरे आणि ते सांगायचे, की पाऊण इंच रुंदीचा, 2 मैल लांबीचा आणि 57,000 फोटो असलेल्या शृंखलेने बनलेली एक फिल्म आज तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि ते इतकी आकर्षक जाहिरात करतात, कलात्मक म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना अट्रॅक्ट करतात, की ₹3 उत्पन्न पहिल्या दिवशी झालं होतं त्या सर्व खेळांचं. ते ₹300 पोहोचलं. त्यांची मूव्ही कोलंबोमध्ये रिलीज झाली. तत्कालीन यंगून म्हणजे आजचा जो रंगून आहे, बर्मा ज्याला ब्रह्मदेश म्हणतो आपण. तर तिथं ती मूव्ही पोहोचली. युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये त्यांच्या मूव्हीची वाहवाही झाली. कोणीतरी एक भारतीय माणूस जो खटाटोप करतोय आणि पूर्ण भारतीय बनावटीची मूव्ही बनवतोय. दादासाहेब तोरण्याची जी मूव्ही होती ती बनली इथे होती चित्रीकरण, पण त्याची प्रक्रिया अमेरिकेत झाली होती किंवा वेस्टर्नमध्ये झाली होती. तर इथे मात्र प्रक्रिया पण यांनीच केली आणि म्हणून पहिली भारतीय फिल्म बनण्याचा मान यांना जातो. पहिल्या मूव्हीनी यांचं बऱ्यापैकी कर्ज फिटलं, भरपूर पैसे आले हाताशी. मग त्यांनी आणखीन एक मल्टी प्रोजेक्ट म्हणजे एस्पायरिंग दुसरा प्रोजेक्ट घेतला भस्मासूर मोहिनी. त्याच्यामध्ये कमलाबाई गोखले नावाच्या एक चांगल्या नाट्य पदार्पण केलेल्या एक हिरोईन त्यांना भेटल्या. त्यांना घेऊन त्यांनी हा दुसरा मूव्ही बनवला. तो मूव्ही तितका चालला नाही पहिल्या इतका, पण त्यांची एक जर्नी सुरू झाली. आता बघा त्यांच्याकडे भांडवल आहे, माणसं आहेत, ट्रेंड आहेत, पण माणसाची दुर्दशा कशी सुरू होते आणि एखाद्या माणसाला शाप कसा असतो, तर ते फार दुःखदायी आहे. त्याच पिरियडला 1914 मध्ये म्हणजे आता सगळं सेट आहे. लाईफमध्ये जितक्या खस्ता खाल्ल्या, जे काही दुःख सहन केले, आत्तापर्यंतचं जे तपश्चर्या केली त्याचं फळ मिळायचं टायमिंग आलेलं आहे. आणि ते फर्दर इव्हेंटसाठी, फर्दर हेल्पसाठी ते परत एकदा सेकंड ट्रिप जातात लंडनला. 1 ऑगस्ट 1914 ला अशी कुणकुण असते, की आता जगामध्ये तणावाचे वातावरण वाढतायत. फर्स्ट वर्ल्ड वॉर सुरू होणार आहे, असे ते दिवस आहेत. आणि 1 ऑगस्टला 1914 ला ते जहाजात बसतात आणि 4 ऑगस्टला ऑस्ट्रियाच्या राजकुमाराची हत्या होते आणि वर्ल्ड वॉरचा भडका उडतो. वर्ल्ड वॉर सुरू होतं. वर्ल्ड वॉर सुरू झालं. सगळीकडे टेन्शन्स, सगळीकडे तुटवडा. यांची जी ॲस्पिरेशन होती, की आपल्याला आता मूव्हीज काढायच्या आहेत, आपल्याला हे भारतीय व्यवसाय रुजवायचा आहे चित्रपटांचा. तर त्यांना रील्स मिळेनाशा झाल्या. त्यांना केमिकल्स मिळेनासे झाले. प्रत्येक ठिकाणी दळणवळण थांबलं. सप्लाय चेन थांबली. आता जसं युक्रेन वॉर नंतर आपण बघितलं, की टेक्सटाईलचे भाव वाढले, क्रूडचे भाव वाढले, पेपरचे भाव वाढले. असं सगळ्या गोष्टी महाग व्हायला लागल्या. युद्धाचे परिणाम होतात. इकॉनॉमीमध्ये त्याचा फटका बसतो. लोक परावृत्त व्हायला लागले हे सगळ्या कला क्षेत्रापासून आणि अचानक खूप मोठी चॅलेंजेस उभी राहिली ह्या क्षेत्रात. तर आपण बघू शकतो, की ही त्यांची सिलेक्टेड फिल्मोग्राफी आहे. त्या माणसाने आपले 100% दिले. पण ह्या जगाने त्यांना न्याय नाही दिला.
तर त्यांनी मोहिनी भस्मासूर बनवला, सत्यवान सावित्री त्यांचा एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट होता, तो पण त्यांनी पूर्ण केला, लंका दहन केला आणि तिथपर्यंत मात्र ते खचले. त्यांच्यावर लाखो रुपयाचा कर्जाचा डोंगर उभा राहिला. पब्लिक म्हणावी तशी येईनाशी झाली आणि खर्च मात्र हे आवाढव्य करायचे. कॉम्प्रोमाइज कुठंच नाही. त्यांना ते बिझनेस माइंड नव्हतं. तो एक मनस्वी कलाकार होता, सच्चा कलाकार. त्याला आपल्या प्रेक्षकांना एक अद्भुत अनुभव द्यायचा होता. त्यांची पूर्ण ऊर्जा तिथे एकवटली होती. मग मला काय मिळेल आणि माझ्या युनिटला काय मिळेल हा विचार त्यांनी केला नाही. अक्षरशः अर्ध्या पगारामध्ये त्यांचे लोक काम करायचे. एवढं ते प्रेम लावला होता, जीव लावला होता. लंकादहन येईपर्यंत हे पूर्ण बुडाले. यांची कंपनी बुडाली. शेवटी इतक्या स्वाभिमानी गृहस्थाला नोकरीवर राहावं लागलं दुसऱ्याच्या हाताखाली. आणि मग त्यांनी श्रीकृष्ण जन्माष्टकम, कालिया मर्दन असे पिक्चर बनवले. हिंदुस्तान फिल्म कंपनी म्हणून एक कंपनी होती, जी त्या काळातल्या धनाढ्य लोकांनी बनवली होती. ह्या माणसाचं वैशिष्ट्य असं आहे, मी प्राणपणाला लावीन, पण जीवात जीव आहे तोवर मी हे स्वदेशी व्यवसाय बंद पडू देणार नाही. लोकमान्य टिळकांपासून यांनी प्रभावित झाले होते. आदर्श ते मानायचे. आणि कर्जबाजारी झाले, परवा केली नाही. राजा श्रीयाळची भूमिका हे स्वतः करणार होते. एक स्क्रिप्ट होती त्यांची जी कधीच झाली नाही पूर्ण. मुलाचं मुलाला त्यांनी भालचंद्राला भूमिका दिली होती आणि सरस्वती पत्नी होती त्यांची, जिने कठोर नकार दिला होता. मी कधी रंग लावणार नाही. नांदीला सुद्धा उभा राहिली नाही ती. पण तिला त्यांनी चांगुणाची भूमिका ऍक्सेप्ट करायला लावली. मंगळसूत्र शेवटचं होतं तेही विकलं, पण ही मूव्ही काही पूर्ण झाली नाही. हा माणूस पूर्णपणे कोलॅप्स झाला. पण तो तरी पण हारला नाही. 1917 मध्ये त्याने नोकरी स्वीकारली. बघा किती अवघड असेल. ज्या माणसाने स्वतःचं साम्राज्य उभा केलं, तो एक पगारी नोकर म्हणून दुसऱ्या फिल्म कंपनीमध्ये काही धनाढ्य लोकांनी एक कंपनी उभी केली होती. त्यांचा तो नोकर राहिला. आणि 1917 मध्ये त्यांनी त्याचा ड्रीम प्रोजेक्ट केला, लंका दहन. त्यांनी त्याच्यातले दृश्य जे आहेत ते अद्भुत आहेत. वानर सेना, त्यांचा राम सेतू खूप छान त्यांनी ते उभी केले. हे 5 लोक होते. आपटे, मायाशंकर भट, फाटक, जयसिंग आणि गोकुलदास दामोदर. त्या 5 धनाढ्य लोकांनी हिंदुस्थान सिनेमा कंपनी उभी केली. त्यांनी यांना नोकर म्हणून ठेवलं आणि फाळकेंनी मूव्हीज बनवल्या त्यांच्यासाठी 1917 नंतर. पण फाळकेंचं असं असायचं, मी कॉम्प्रोमाइज करणार नाही. आणि हे लोक बघायचे की बिझनेस इम्पॉर्टंट आहे, तुमची क्रिएटिव्हिटी सेकंडरी आहे. आम्हाला तिकीट मिळालं पाहिजे, आम्हाला लोकांनी पैसे दिले पाहिजे आणि वसूल झाला पाहिजे. आमचे आजच्या डेटमध्ये जसं म्हणतात 100 करोड लावले तर 200 करोड मिळावेत. तर असं त्यांचं गणित होतं. फाळकेंची प्रत्येक कलाकृती ही त्यांची इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी होती, हिंदुस्थान सिनेमा कंपनीची. आणि तरी पण फाळकेंनी कॉम्प्रोमाइज करून आपले सर्व ड्रीम प्रोजेक्ट, श्रीकृष्ण जन्म त्यांनी बनवलं, कालिया मर्दन, स्वतःच्या मुलीला त्यांनी कृष्णाचं रूप दिलं, तिला गप्पा गप्पांमध्ये तयार केलं आणि 5500 फुटाची त्यांनी ती फिल्म बनवलेली आहे, की ज्या काळामध्ये 2 फिल्म तयार व्हायच्या एवढ्या लांबीमध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी कालिया मर्दन बनवलंय. अद्भुत मूव्ही आहे. त्या काळामधलं त्यांचं तंत्र, हाताची साधनं अत्यंत तोडकी आहेत, पण तरी सुद्धा इतका चांगला मूव्ही बनवला. अंगावर काटा येईल अशा प्रकारचा त्यांनी कालिया उभा केला, जो बघितल्यावर भीती वाटेल. म्हणजे इतके खरे खरे दृश्य वाटतात. आजच्या डेटला सुद्धा हे इतकं इम्प्रेसिव्ह काम आहे. त्या काळामध्ये ते किती छान वाटलं असेल. आणि ही त्यांची मुलगी आहे, जिला त्यांनी कृष्ण बनवलं होतं 1919 मध्ये. इथून फाळकेंचा एक असा डिग्रेडेड पिरियड सुरू होतो, असा वेदनादायी पिरियड सुरू होतो, की मी जसं सुरुवातीला सांगितलं शापित गंधर्व कसा असतो. तर त्यांच्या पार्टनरशी त्यांचे मतभेद व्हायचे. पार्टनर्सनी त्यांचे पैसे रोखून धरले. ते पुन्हा कर्जबाजारी झाले. अनेकदा त्यांचा अपमान झाला. त्यांना अर्धे प्रोजेक्ट सोडावे लागले आणि मग प्रत्येक वेळी त्यांची पगार कमी झाली. पहिल्यांदा समजा त्यांना ₹1100 पगार होती आणि ते नोकरी सोडून गेले. दुसऱ्यांदा ते वापस आले, तर त्यांना फक्त ₹500 वर पगार ठेवतो. करायचं तर करा, नाही तर जा. त्यांनी हो म्हणलं. दुसऱ्यांदा ते नोकरी सोडून गेले, मतभेद झाले. तिसऱ्यांदा वापस आले. तेव्हा सांगितलं फक्त ₹250 पगार देणार. करायचं तर करा. आणि ते हो म्हणाले. फाळके स्टुडिओला यायचे. आपापल्या परीनं काम करायचे. खटकलं की घरी जायचे निघून. मालक पण काही म्हणायचे नाही. फाटक साहेब पण काही म्हणायचे नाही. आणि पुन्हा एकदा ते वापस यायचे. मूड बरा झाला की पुन्हा कामाला लागायचे. अशा पद्धतीने या माणसाने 20 वर्ष काम केलं. म्हणजे ही कल्पना करणं अवघड आहे. हे जेव्हा पुस्तक वाचतो ना आपण, तेव्हा डोळ्यात पाणी येतं, की माणसाला कसे-कसे दिवस बघावे लागतात. पण तो आपल्या जिद्दीने भारावलेला आहे. वयाच्या 51व्या वर्षी त्यांनी माघार नाही घेतली, की कुणीतरी माणूस आहे जो माझा मालक आहे आणि मला त्याचं ऐकायचंय, असं नाही. त्यांना एकदा डोंगर डोंगर हवा असतो, हिमालय. तर ते पूर्ण डोंगराला व्हाईट चुना लावतात. आणि बॅड लक असं की त्याच रात्री धो-धो पाऊस पडतो आणि सगळा पांढरा चुना धुवून जातो. मग शेवटी स्टुडिओतच एक डोंगर बनवावा लागतो. आणि अशा पद्धतीने यांचे खटके उडत असतात. ॲट द एज ऑफ 49 इयर्स ते खूप आरोग्यदायी व्यक्तिमत्व होते. ही धमक होती, हिंमत होती. पण 1922 नंतर मात्र ते खचायला लागले.
आणि त्यांना एक कॉम्पिटिशन पण सुरू झाली. त्याच पिरियडमध्ये प्रभात फिल्म कंपनीचा उदय झाला आणि अ, हे जे फत्तेलाल किंवा हे जी माणसं होती प्रभात फिल्म कंपनीचे फत्तेलाल, व्ही. शांताराम आणि त्यांचे पार्टनर्स तर ह्या लोकांनी संत तुकाराम काढला, ज्ञानेश्वर काढला, अयोध्येचा राजा आला आणि एकापेक्षा एक सरस सिनेमे निघायला लागले त्या काळानंतर आणि मग कुठेतरी फाळके मागे पडत गेले. त्यांची हिंदुस्तान फिल्म कंपनी आणि फाळकेंच्या कलाकृती ते मूकपटांचे राजा होते. पण हळू बोलपट आले. आलमारा आला. त्यानंतर मग मसाला मूव्हीज यायला लागल्या, सोशल मूव्हीज यायला लागल्या. माणूस, शेजारी आणि मग फाळकेंची जादू संपली. म्हणजे जे काही तंत्र त्यांनी अवगत केलं, त्यांचं उतारवय सुरू झालं. त्यानंतर त्यांचा वारसा बाबूराव पेंटर आले, भालजी पेंढारकर आले आणि एक वृद्धापकाळामध्ये ते उद्गार काढतात दादासाहेब फाळके, की माझा वारसा आता भालजी पेंढारकर या माणसाकडे व्यवस्थित सोपवलाय, की त्याच्या मूव्हीज बघून मला माझं शल्य पूर्ण संपलं, की मला जे योगदान करायचं होतं, मी जे स्वप्न बघितलं होतं, की एक जबरदस्त अशी सिनेसृष्टी उभी राहील आणि जी म्हणजे चांगल्या कलात्मक चित्रपटांची रचना निर्माण होईल, संरचना होईल. तर ते आता माझं स्वप्न आता मी मरायला मोकळा आहे. असे भालजी पेंढारकरांचे आणि बाबूराव पेंटरचे चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी उद्गार काढले होते. एक प्रसंग इथे सांगण्यासारखा आहे, की राज कपूरला दादासाहेब फाळके सन्मान जेव्हा जाहीर झाला, हा एक दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जातो दरवर्षी. एका अभिजात रसिक किंवा एका सर्वोत्कृष्ट योगदान देणं, चित्रपटसृष्टीमध्ये योगदान देणाऱ्या कलावंताला आणि हा पुरस्कार राज कपूर यांना जाहीर झाला. राज कपूर त्यावेळी अत्यवस्थ होते, आयसीयू मध्ये होते आणि त्यांचा गौरव केला शासनाने. हे केंद्र सरकार हे हा पुरस्कार देतं. सुरुवातीला तर फक्त अवॉर्ड असायचं म्हणजे काय मूर्ती असायची. त्यानंतर ₹1,00,000 असं मानधन पण जोडलं गेलं त्याच्यासोबत. पण राज कपूर ऑक्सिजनवर असताना त्याला जेव्हा सांगण्यात आलं, की तुम्हाला दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला गेला आणि ते इथं हॉस्पिटलमध्ये तुमच्या वतीने कोणीतरी ग्रहण करेल आणि इथे येऊन तुम्हाला दिला जाईल. ते म्हणतात, "नाही. एवढ्या मोठ्या माणसाचा हा पुरस्कार आहे, तर मी जाणार." आणि ऑक्सिजन सिलेंडर लावलेल्या अवस्थेत ते पुरस्कार घ्यायला जातात. काही क्षणांसाठी ते मास्क काढतात. त्यांना तो पुरस्कार दिला जातो आणि त्यानंतर काही दिवसांनी राज कपूर यांचं निधन होतं. असं म्हणतात, की त्या दिवशीच्या त्या एफर्ट्समुळे कदाचित त्यांची डेथ झाली. अशी एक कॉन्स्पिरसी थिअरी आहे, की त्यांनी तो नव्हता घ्यायला पाहिजे. पण खरोखर म्हणजे काय माणसं असतात, की त्याच्या मनात आज किती मराठी लोकांना दादासाहेब फाळकेबद्दल एवढं प्रेम असेल. पण सच्च्या कलावंताला सच्च्या कलावंताची ओळख असते. त्यांना माहिती होतं, की दादासाहेब फाळकेंनी जे केलंय त्याच्यामुळे माझं आयुष्य उभं झालं पुढे. भारतामध्ये एक मूव्ही काढण्यासाठी काय एफर्ट्स घ्यावे लागले असतील. म्हणजे खरंच ते 1 तासामध्ये सांगणं शक्य नाही आणि वाईट याच गोष्टीचं आहे, की त्यांचा अंत जो झाला तो खूप दुःखद झाला. म्हणजे भारतीय सरकारनी, त्यावेळेसच्या व्यापारी लोकांनी, त्यावेळेसच्या धनाढ्य लोकांनी, आर्थिक पुरवठादारांनी, कुणीही पब्लिकनी सुद्धा त्यांच्यावर अन्याय केला. त्यांना कसली मदत केली नाही. दारोदार भटकला हा माणूस. ते पुस्तक जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा ते कळेल. मी आता हा सेशन संपल्यानंतर सर्वांना ती पी पाठवेल. फक्त 83 पानांचे पुस्तक आहे. आवर्जून वाचावं असं पुस्तक आहे. मी जसं सुरुवातीला सांगितलं ना, आपण कंप्लेन करतो, की माझ्याजवळ पैसा नाही, माझ्याजवळ माझ्याजवळ रिसोर्स नाही, माझ्याजवळ ज्ञान नाही. पण खरंच यांना वाचल्यानंतर आणि अनुभवल्यानंतर आपले डोळे उघडतात, की काहीही नसताना एक माणूस एवढं मोठं हिमालयासारखं काम करू शकतो. आपण तर लाख पटीने चांगले त्यांच्यापेक्षा. आपल्या आयुष्यात ज्या अडचणी आहेत त्या काहीच नाहीत. तुम्ही जितकं मोठं ध्येय हातामध्ये घेता, ही नियती, हे ब्रह्मांड तुम्हाला तितकं शक्ती पुरवतं आणि त्याचं हे जितं जागतं उदाहरण. इतक्या अडचणी आल्यानंतर सुद्धा ते खचले नाही. आणि त्यांच्या आयुष्याचा एक शेवट सांगतो. त्यांनी त्यांच्या जीवनात 45 फीचर फिल्म बनवल्या, 16 शॉर्ट फिल्म बनवल्या आणि त्याचं सगळ्याचं श्रेय दादासाहेब फाळके यांना आहे. अपुरी साधनं, कर्जाचा डोंगर, सतत कर्जाचा डोंगर. मर मरण्याच्या वेळी सुद्धा त्यांच्याजवळ काहीही नव्हतं. आणि तरी पण त्या माणसाने हिंमत हारली. म्हणजे कधी पैशाला महत्त्व नाही दिलं. तर एक प्रसंग आहे त्यांचं निधन होण्याच्या अगोदरचा. भारत सरकार त्यांच्या मनात एक ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि त्यांना असं वाटतं, की ही मूव्ही मला बनवायची आहे. आयुष्याच्या शेवटी मला एवढं करून मरायचंय. असं त्यांची एक तीव्र इच्छा आहे. पण भांडवलदार भेटत नाही, पब्लिक अनुकूल नाही, लोक कुणी मदत करायला पुढे नाही. तर त्यांनी शेवटी भारत सरकारला एक विनंती केली, की आम्हाला आमच्याजवळ जी काही संपत्ती उरलेली आहे, त्याच्यातून आम्हाला काही रील्स आणि काही सामुग्री हवी आहे परदेशातून. तर तेवढी तुम्ही आम्हाला त्यांनी विनंती केली सरकारला आणि त्या काळामध्येच दुसरं महायुद्ध जोरदार सुरू होतं, पेटलेलं होतं. त्यांनी जो दिवस निवडलेला आहे अर्ज देण्यासाठी तो आहे 14 फेब्रुवारी 1944
आणि त्या दिवशी सरकारचं पत्र येतं त्यांना की सॉरी, आम्ही तुम्हाला परदेशातून काहीही आयात करू देणार नाही. सध्या युद्ध सुरू आहे, जहाजावरती जागा नाही, तुम्ही मागवलेली सामुग्री उपलब्ध नाहीये, काही पण कारण देऊन ते नाकारतात. तो आघात सरकारचा दादासाहेब फाळके सहन करू शकले नाही आणि ते पत्र आल्यानंतर एकाच दिवसांनी त्यांचा मृत्यू होतो. तर ही खूप सुन्न करणारी घटना आहे, की मला एक ध्येय पूर्ण करायचंय आणि मी ते करू शकत नाहीये. ही तळमळ, हे अपुरं स्वप्न त्यांना एवढं छळतं, की ते तो धक्का सहन करू शकत नाहीत. तर या माणसाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. समराईज जर करायचं तर आयुष्यात सक्सेसफुल जर व्हायचं असेल, तर काय केलं पाहिजे? तर यांच्या आयुष्यातून आपण शिकू शकतो, बी मास्टर ऑफ एव्हरीथिंग. तुम्ही जे पण संधी मिळाली, जी पण कला तुम्हाला शिकायला मिळाली, त्याच्यात तुम्ही मास्टर व्हा. एक्सपर्ट व्हा. इतके एक्सपर्ट व्हा, की दुसरा कोणी व्यक्तीच त्या लेव्हलला पोहोचू नये. कुणीही स्पर्धक उभा राहू नये. प्रत्येक क्षेत्रात. आपण बघितलं, की त्यांनी प्रत्येक क्षेत्रात सर्वोच्च शिखरावर गेले. तक्रारी केल्या नाही. माझ्याजवळ पैसे नाही. आता मी कसं करू? माझं ध्येय तर आहे, पण मला बॅकअप नाही. तक्रारी नाही. प्रत्येक ठिकाणी मार्ग काढायचा, मार्ग काढायचा. एक ध्यास सतत मनामध्ये घेतला, की मार्ग निघणार. आणि त्यांच्याकडून एक मोठी गोष्ट शिकण्यासारखी आहे. जेव्हा त्यांचा चलतीचा काळ होता, त्यावेळी त्यांनी तो पैसा राखीव करून ठेवला नाही. ही सर्वात मोठी चूक आहे. मराठी माणूस कदाचित इथेच कमी पडतो. आपण इमोशन्समध्ये वाहवले जातो आणि पैशाकडे आपलं दुर्लक्ष होतं. आयुष्यभर त्या माणसानी उधळेपणा खूप केला. मूव्हीजमध्ये प्रचंड बजेट खर्च केलं. कदाचित तोच पैसा जो 1,50,000 ₹2,00,000 त्यांचं उत्पन्न होतं, जे त्यांच्या मूव्हीजमधून आलेलं, तर ते त्यांनी जर राखून ठेवलं असतं, त्याचाच त्यांनी स्टुडिओ बनवला असता, तर कदाचित आयुष्याच्या शेवटी जी विपन्नावस्था त्यांच्या नशिबी आली, त्यांच्या मुलांच्या आणि त्यांच्या परिवाराच्या, ती त्यांना भोगावी लागली नसती. घर-गहाण टाकावं लागलं नसतं. देशोधडीला लागावं लागलं नसतं. तर फायनान्स आयुष्यात खूप महत्वाचं आहे. ही एक लर्निंग आहे. मोठ्या माणसांच्या यशातून पण शिकायचं असतं, अपयशातून पण शिकायचं असतं. एक टीम बिल्ड करावी लागते सक्सेसफुल बनण्यासाठी. ज्या क्षणी त्यांची टीम तुटली, त्यांचे सगळे कलाकार, तंत्रज्ञ प्रभातकडे गेले, इतर स्टुडिओजकडे गेले आणि मग ते खचले पूर्णपणे. म्हणजे अनेक वर्ष त्या लोकांनी बिनापगारी सेवा केली. पण ज्या क्षणी त्यांना असं जाणवलं, की आता आपलं इथं काही खरं नाहीये आणि मग तो स्टुडिओ उद्ध्वस्त झाला पूर्ण. तर आपल्या लोकांना राखून पण ठेवता आलं पाहिजे. तुम्ही माणसं तयार करता, त्यांना प्रेम देता, पण त्यांचं पोटाची जबाबदारी पण आपल्याला घ्यावी लागते आणि क्रिएटिव्हिटी असू द्या, पण वाहवत जाऊ नका. त्याच्यासोबत कॅल्क्युलेशन पण असू द्या. कधी-कधी असं होतं आपल्यातला दानी करणं असा जागी होतो, की आपण मागचा पुढचा विचार न करता अंगावरचं काढून पण द्यायला लागतो. तर तसं होऊ नये. कॅल्क्युलेशन्स असावेत. प्रोटेक्शन करावं स्वतःचं. इमोशन्समध्ये वाहवत जाऊ नये. एखाद्या भावनांच्या भरात कुठपर्यंत जायचं हे आपल्याला समजलं पाहिजे आणि वाऱ्याची दिशा पण ओळखली पाहिजे. जर जग सगळं बोलपटाकडे जात असेल, तर यांनी पण बोलपटांकडे वळायला पाहिजे होतं. यांनी असा आरोप केला, की भारतीय सिनेमाचा दर्जा घसरतोय. आता अत्यंत मसाला आणि स्त्रीला एक प्रोजेक्ट करून दाखवणं म्हणजे संस्कृती सोडून त्या काळात पण असे मूव्हीज यायचे. आंबट शौकीनांसाठी किंवा पब्लिकला चीप थ्रिल एन्जॉयमेंट जे म्हणतात. तर हे त्याचा किळसवाना द्वेष करायचे. यांना खूप किळस होती, घृणा वाटायची त्या सर्व प्रकाराची. पण वाऱ्यासोबत जायला शिकलं पण पाहिजे. पब्लिकला काय आवडतं, तुमच्या तत्वांशी तडजोड न करता मार्केटची दिशा ओळखून त्यांना रुचेल, त्यांना पटेल अशा कलाकृती एखाद्या कलावंताने दिल्या पाहिजे. तरच तो स्पर्धेमध्ये टिकू शकतो. प्रत्येक वेळी पौराणिक पात्र साकारून आणि माझी पात्र तुमच्यावर थोपवून मी यश मिळवू शकत नाही. तर अशी काही लर्निंग्ज आहेत. अत्यंत सुंदर पुस्तक आहे. एका तासामध्ये मी या व्यक्तीवर न्याय देऊच शकत नाही. पण तरी पण मी जे बुलेट पॉइंट्स होते, मला जे अनुभवताना असं वाटलं, की हे शेअर केलं पाहिजे. तर मी तो प्रयत्न केला. अल्प-स्वल्प प्रयत्न आणि 1 तास कसा गेला मला कळालं पण नाही. तर आय होप तुम्ही पण हे एन्जॉय केला असेल आणि यांच्याबद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर तुम्ही शेअर करू शकता. तसंच तुम्ही हे सांगू शकता, की तुम्हाला आजचं लेक्चर कसं वाटलं? तुमची प्रतिक्रिया काय? कुणाला काही शेअर करायचंय? आजच्या लेक्चरसाठी, सेशनसाठी खूप खूप धन्यवाद. थँक आणि यू. शापित गंधर्व हे तुम्ही टायटल फार समर्पक दिलेलं आहे. ह्याला जोडूनच मला 2 व्यक्तीच्या गोष्टी सांगायच्या आहेत, की लेजंडच्या आयुष्यात काही लेजंड असे असतात, ज्यांच्या आयुष्यामध्ये संघर्ष येतो, लाइक वॉल्ट डिझनी. ज्यांनी डिझनीचं स्वप्न पाहिलं, आयुष्यभर कर्जात बुडाले आणि त्यांच्या मृत्यूच्या नंतरच डिझनीलँड उभं राहिलं आणि आज आपण बघतोय डिझनीचा केवढा मोठा पसारा आहे. वॉल्ट डिझनीचाही संघर्ष मला वाटतं बहुधा सिमिलरच आहे, असाच आहे. आणि दुसरं एक निकोला टेस्ला, असा शास्त्रज्ञ ज्यानं परफेक्ट. शोध लावले, पिक्चरच्या ट्यूबचा शोध लावला, खूप सारे शोध लावले. या माणसांनी जगाला युनिव्हर्सचं सिक्रेट पण सांगितलं 369. पण त्याला ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग घेता आला नाही. खरं आणि मला वाटतं हे त्यांचं कुठेतरी दुर्दैव आहे.
आणि आपण त्यांच्या ह्या दुर्दैवामधून आपलं सुदैव घडवलं पाहिजे. त्यांनी ज्या चुका केल्या त्या आपण नाही करायला हव्यात असं मला वाटतं. कारण हिस्ट्री जर आपण त्यांची जे त्यांनी जसं वागले तसंच आपण वागलो तर कदाचित आपल्या वाट्याला तेच दुःख येईल. म्हणून ह्या लोकांनी त्यांचं अख्खं आयुष्य खर्चून आपल्याला असं सांगितलं की कसं नाही जगायचं. तुम्ही आमच्यामधून संदेश घ्या, प्रेरणा घ्या की आम्ही या वाटेनं गेलो तर आम्ही ह्या गोष्टी केल्या. तुम्ही फार सुंदर बुलेट पॉईंट काढलेले आहेत पंकज भाऊ. आणि मला वाटतं ते आपण प्रत्येकानं जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ते लागू होतात आणि आपण अंमलात आणले पाहिजे. आणि ठीक आहे, दादासाहेब फाळकेंना त्या गोष्टीचा न्याय मिळाला नाही, कदाचित हे नाही झालं, किंवा वॉल्ट डिझनीला किंवा निकोला टेस्लाला. तर मला वाटतं की आपण त्या धड्यातून शिकावं आणि आपल्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी इम्प्लिमेंट कराव्यात तात्काळ, जेणेकरून की आपल्याला तसं आयुष्य घडवता आलं पाहिजे. आपण आपलं आयुष्य तक्रारीत न घालवता घडवण्यात घालवलं पाहिजे. आणि ह्याचं सुंदर उदाहरण इलियन मस्कनं पण दिलेलं आहे आताच्या काळामध्ये. माझ्याजवळ साधी BSc फिजिक्सची डिग्री असताना मी स्वतःच्या बळावर आज 5 कंपन्या उभा करू शकतो आणि जगामध्ये उथल पुथल घडू शकतो. तर आपल्यातलाही आपण इलियन ओळखावा, आपल्यातला एडिसन ओळखावा, आपल्यातलाही आपण जो प्रतिभान व्यक्ती त्याला ओळखावा आणि घडवावं. बस एवढंच सांगू इच्छितो. धन्यवाद. आणखीन कुणाला काही सांगायचं? हा बोला सर. मला बोला. हा बोला. मी राजू तोडकर बोलतो सर, पंढरपूरहून. हा. आता ते भूषण सरांनी सांगितलं निकोला टेस्ला. मी पण त्या माणसाचा माझा हिरोच आहे ते निकोला टेस्ला. मला त्याच्याबद्दल काय माहिती एखादी मिळाली तर बरं होईल सर पुढे भविष्यात पुस्तक. हो चालेल. आणखीन कोणाला काही बोलायचं? हॅलो. हा सचिनजी बोला. हॅलो. हा बोला सर. सर नमस्कार. हा नमस्कार. हा, दादासाहेब फाळकेंबद्दल एवढा अभ्यास मी आता म्हणजे पहिल्यांदाच ऐकलाय आणि खूप सुंदर माहिती आपण या माध्यमातून दिली. हॅलो. हा हा बोला सर बोला. हॅलो. हा बोला सर. तर हा फार छान माहिती होती सर आपण दिलेली. ओके, थँक्यू सर. कोणतेही रिसोर्स नसताना असा अभूतपूर्व प्रवास त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केला. खरंच एक प्रेरणादायी आहे. आपण निश्चितच ते PDF पाठवा म्हणजे वाचता येईल. हो. आणि सगळ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. आणि आपण हा जो गेल्या काही दिवसापासून हा प्रयोग आपण करतात म्हणजे आमच्यासाठी तर अत्यंत असं त्याला काय म्हणता येईल, असं खूप अशी पर्वणी आहे. म्हणजे आपलं ऐकताना म्हणजे हे करताना म्हणजे सतत प्रेरणा मिळत जाते काही ना काही त्याच्यामधून. नाही सगळे पॉइंट पण काही ना काही एक्सेप्टेबल असतात जे रोजच्या जीवनामध्ये येतात. किंवा सरांनी सांगितलं त्या पद्धतीने केलं तर ते समोर समोर आपल्याला जाता येईल. खूप छान आहे सर. ह्या सगळ्यासाठी पुन्हा पुन्हा आपलं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. नाथा सर तुम्हाला काय सांगायचं? प्रदीप कुमारजी तुम्हाला काय सांगायचं? रामदासजी तुम्हाला काय सांगायचं? हा बोला सर. हा हॅलो सर नमस्कार. सर तुम्ही हा हॅलो. हॅलो. हा सर नमस्कार. एक एक जण सांगा. रामदासजी सांगतायत सर. हा सर, मला काही दिवसापासून आपले पुस्तक खरेदी केल्यापासून आपल्या सोबतचा जो प्रवास आहे किंवा आपल्या वाणीच्या सानिध्यात आम्ही जे वावरतो तर ते खरंच खूप छान आहे. आणि आपल्या गोड आवाजातून कोणताही विषय असो तो विषय तुम्ही एकदम मार्मिकपणे मांडता आणि एकदम छान पद्धतीने त्याचं विवेचन त्याचं जे एक्सप्रेशन आहे ते असते. तर त्यामुळे बऱ्याच आमच्या ज्ञानामध्ये खूप प्रगल्भता येत आहे. आणि आपला हा एक अमूल्य वेळ आहे जो 9 ते 10 की जो कोणीही पैसे देऊन सुद्धा खर्च करू शकत नाही. एवढी आपण म्हणजे काय म्हणतो आपण त्याला समाजाप्रती एवढी प्रतिष्ठा बाळगून एवढं चांगलं एवढं छान प्रकारे ज्ञानाचं वाटप करताय त्याबद्दल खरंच सर खूप मनापासून अभिनंदन. धन्यवाद सर. हा नमस्कार. हा नमस्कार सर बोला.
हा, मी केरळहून बोलतोय. नाथा थोरात माझं नाव. हा हा हा, मी आता एक हा, 2 बोला. दिवस झालं ऍक्च्युली आमच्या मिसेसने तुमचा क्लास जॉईन केला होता. मी असंच संध्याकाळी दुकान बंद करून आल्यानंतर घरी बसल्यानंतर मला थोडं ऐकलं, पण मला खूप आवडलं. आणि आता मी 2 दिवस झालं ऐकतोय कंटिन्यू, म्हणजे तुमचं जे सांगताना क्लास वगैरे, आणि मला खूप आवडतंय. आणि मी आता माझ्या मोबाईल सुद्धा मध्ये आज सुरू केलेला आहे. आणि एवढी छान माहिती, म्हणजे आम्हाला असं सहज, आम्ही केरळमध्ये असल्यामुळं आम्हाला असं महाराष्ट्रातल्या काही बऱ्याच काही गोष्टी, संस्कृती वगैरे जरा थोडं आम्ही अलिप्त आहे त्याच्यापासून ना. आमच्याकडे व्यवसाय आहे केरळमध्ये, सोनार व्यवसाय आहे आमचा. आणि त्याच्यामुळे तुमचं ऐकलेलं नाव खूप आवडतं. आणि शेअर मार्केट बद्दल पण मला थोडी माहिती घ्यायची इच्छा आहे. आणि थोडी कमोडिटीवर मी ट्रेडिंग करतो कमोडिटीमध्ये, त्याच्याबद्दलही मला थोडं माहिती हवी. मग कशी मिळेल वगैरे ती मला जरा तुम्ही सांगावी, अशी माझी नम्र हो सर, विनंती. चालेल. ओके सर, नक्की सर, थँक्यू. मग त्याच्यासाठी मी कॉल करावा लागेल का, तुम्ही मला मेसेज कराल? ते मला माहित नाही कशी आहे तुमची सिस्टम. तर मला खूप बरं, खूप आवडलं तुमचं धन्यवाद. माहिती देताना. नक्कीच सर, आपण संपर्कात राहूया आणि मी हा. नक्कीच सांगेन कमोडिटी ट्रेडिंग बद्दल पण. हो, चालेल. तुम्ही मला मेसेज किंवा कॉल वगैरे कधी केला तर मी बोलू शकतो, किंवा मला तुम्ही कशी माहिती आपण तुमच्याकडून कशी टीचमेंट माहिती. वरती बोलू सर. इथे ह्याच हो. प्लॅटफॉर्मवर बोलू, म्हणजे सर्वांना पण त्याचा लाभ घेता येईल. बर, ओके ओके. थँक्यू सर. हो सर, थँक्यू, खूप आभार आहे सर. ओके, हो, थँक्यू. धन्यवाद. ओके फ्रेंड्स, कोणाचं काही नसेल तर मग आपण संपूया सेशन आजचा. हॅलो संदेश सर, बोलू का सर? हा, बोला सर. सर मॉर्निंग मिराकल सर, मी त्या तुमचं लेक्चर तीनदा चारदा वेळा ऐकलं सर ते मी. आणि मी पण स्वतःमध्ये 2 व्यायाम करायला लागलो. मला दिवसभर फ्रेश वाटतं. आणि जे काही घडामोडी आहेत तुम्ही जे सांगितले, आपण आर्थिक घडामोडी लिहिल्या पाहिजे, हे जे राबवल्यापासून नक्कीच मला माझ्यामध्ये बदल जाणवते सर. असेच नवीन काही पुस्तकाचे प्रेक्षण असतील किंवा असं, नक्कीच आम्हाला नक्की सर. ही विनंती तुम्हाला. आणि असंच सतत धन्यवाद सर. थँक्यू सर. थँक्यू सर. प्रदीप कुमार जी काही सांगायचं, वाल्मिक जी काही सांगायचं. कसं बोलायचं काही आपण कसं बोलायचं? दादासाहेब फाळकेंच्या बद्दल फक्त पहिली फिल्म काढली एवढंच आम्हाला माहिती होतं. त्याच्यामुळे तुम्ही जे सांगितलं फार महत्वाचं आहे. ओके सर, थँक्यू. थँक्यू सर. हो, थँक्यू सर. चलो. ओके फ्रेंड्स, माझी थोडीशी तब्येत खराब होती, आवाज थोडासा बसलेला आहे, तरी पण तुम्ही सहन केला आणि उपस्थित राहिलात. सर्वांचे मनपूर्वक आभार. तर जितका हा व्हिडिओ जेव्हा मी रेकॉर्ड करेल ना, तर फक्त एक सपोर्ट करा, जास्तीत जास्त लोकांमध्ये स्प्रेड करा. ही कम्युनिटी मोठ्यात मोठी कशी होईल ते बघा. इथं काही पाहिजे नाहीये आपल्याला, फायदा नाहीये यातून करण्यातून, पण म्हणूनच आपली ग्रोथ आहे. एक तरी अशी जागा आहे जिथं आपण कुठल्याही फायद्याशिवाय एकत्र येतोय. तर आय होप एन्जॉय कराल आणि पुन्हा एकदा वापस याल. जेव्हा आपण सेशन असेल इंटरेस्टिंग विषयावर, असंच आपण भेटूया पुन्हा. चलो, थँक्यू. थँक्यू सर.